Long bra size. So in the growing age, मुलींचे जेव्हा सगळे hormonal changes होता in teenagers, bust size वाढत जाते. But there is no proper guidance की bra कुठली वापरायची. Support is not just for the bust, but it is also for your back. So right now, many of the good brands have started testing bra size in their studio itself. Why? So that the weight is evenly distributed in your upper back and in the shoulder, so that there is less stress. So a proper bra is a must. Mostly असं म्हणतात की our spinal cord is not meant for sitting. How true is that? Sitting is the new smoking. Sitting for too long, just like smoking for too long, will be harmful. Same thing is with standing. Standing desks are great, but not for too long. जी लोकांचं work from homeच आहे. Young patients with neck and back pain because of work from home culture. Really? Because then you are lazy. Like they're in their 20 age is 22. Wow. Internship start केलं and they've already started with neck and back. Because Netflix and chill, बसा, असं बसून काम करा, असं हे करा. मग त्यात ब्रेक टाइम मध्ये थोडं नेटफ्लिक्स बघा, वर्क फ्रॉम होम कल्चर. सो एव्हरीथिंग इज अफेक्टेड. कशामुळे येतोय तो नेक हम्प? आवर स्पाइन इज बिल्ट ॲट अ कर्वेचर. त्याचं प्रॉपर कर्वेचर झालंय. फ्यू चेंजेस इन द स्पाइन, म्हणजे असं पुढे 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 जात आहे. तुमच्या नेकवर वजन वाढत जातं. सो एव्हरी टाइम आय मूव्ह माय हेड अहेड, देयर इज मोर अँड मोर लोडिंग इन माय स्पाइन. की बायकांना सडनली रिस्ट पेन, एल्बो पेन, घरातली कामं करू दे, लॅपटॉपची कामं करू दे, जे काय ती आजकाल खूप ऑन द राईज आहे. सो व्हॉट इज द रिझन? प्रॉब्लेम ओव्हर हिअर इज मी असं कुठेतरी वाचलं होतं की इन प्रेग्नन्सी विल ऍक्च्युअली डेव्हलप अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. पूर्वीच्या काही सी सेक्शन वगैरे नव्हतं. नॉर्मल डिलिव्हरीज नॉर्मलीच व्हायचे विदाउट एनी मूव फॉर्म, बिकॉज दे वर वर्किंग थ्रू आउट द प्रेग्नन्सी. सो आता वी हॅव टू प्रिस्क्राइब, वी डू डेली 1 hour of walk. Walking is prescribed now. Walking is prescribed, which is a basic need, but that is actually prescribed. So why not just walk? Okay. And there are few stretches. तू करणार आहेस आता. So I'll just demonstrate. कसं आहे? Very good. Good, good. Breathe, breathe. हा, ते विसरतो. अरे ब्रीदिंग कसं विसरतोस? That's it. मी वाकला तरी चालेल? नाही वाकवायचं. ओके. तुझं नेक हम्प आहे छान. आहे ना? Yes. Feeling the stretch? 20 to 30 seconds. Bare minimum. ठीक आहे. Simple movement is बसल्या बसल्या also. बसल्या बसल्या you have to do this. अच्छा. Okay. So you have to pump your calf. Oh yeah. तुम्ही म्हटलं की तुमचे calf tight होतात. So you just pump your calf. To regulate the blood flow. So बसल्या बसल्या you can do it or standing you can do it. ओके. तर तुला काय वाटतं की वॉकिंग हे सेफ आहे फॉर ओल्डर मेन आणि विमेन पण, काय त्याच्यामध्ये पण काही चेंजेस हवे? So I'll say this again. Walking is not an exercise. Okay. Walking is a daily need. It is a daily activity. You are human. तुम्हाला गरजेचं आहे रोजचं वॉकिंग करणं. Don't do this as a part of exercise. हाय तेजस्विनी, पहिलं तर वेलकम टू काय बोलताय. हॅलो, थँक्यू. तर आज आपल्याबरोबर आहे तेजस्विनी वसावे मराठे. शी इज अ फिजिओथेरपिस्ट. तर तेजस्विनी, एकदा आमच्या ऑडियन्ससाठी ज्यांना माहिती नाहीये तू एक्झॅक्टली काय करतेस, त्यांच्यासाठी एकदा जर कॅमेरामध्ये बघून इंट्रोडक्शन दिलंस तर इट वुड बी ग्रेट फॉर अवर ऑडियन्स. येस. हॅलो एव्हरीवन. मी तेजस्विनी वसावे मराठे. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि माझे पुण्यात 3 क्लिनिक आहेत. ऑल थिंग्स फिजिओ नावानी, प्रभात रोड, बानेर अँड बिबेवाडी. अमेझिंग. तर परत अगेन वेलकम टू काय बोलताय. बेसिक पासून स्टार्ट करूया. फिजिओथेरपी म्हणजे काय एक्झॅक्टली, कारण का खूप लोकांना याच्या बाबतीत मिसकन्सेप्शन्स आहेत. तर जर ते एकदा तू डिफाईन करू शकलीस आमच्या ऑडियन्ससाठी तर दॅट वुड बी बेस्ट. ओके. सो फिजिओथेरपी म्हणजे पेन जेव्हा येतं आपल्याला, सो आपण मेडिसिन्स घेतो, करेक्ट? पेन किलर्स, मसल रिलॅक्सेंट. पण विदाउट डोज मेडिकेशन्स आपण पेन कसं कमी करू शकतो? डेली जे आपले जे मॉडिफिकेशन्स असतात, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, ते सुद्धा आपण जर केले तरी पेन कमी होऊ शकतं. सो फिजिओथेरपी हेल्प्स यू गाईड की तुमचे विदाउट पेन किलर्स, विदाउट सर्जरी तुम्ही तुमचे पेन कमी कसं करू शकतात. त्यामध्ये भरपूर ब्रांचेस आहेत. what I deal mostly is in ortho and sports specific. So ortho म्हणजे हाडांचं, लिगामेंट, मसल्स, एव्हरीथिंग रिलेटेड टू युअर जॉईंट अँड मसल, त्याच्यात मी जास्त डील करते.
अदरवाइज देर आर मेनी अदर ब्रांचेस फिजिओमध्ये ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी रिलेटेड असतात. देन देर इज समथिंग कॉल्ड एज कार्डिओ, आयसीयू मध्ये सुद्धा फिजिओथेरपी असतं. देन देर इज न्यूरो, म्हणजे स्ट्रोक असं पॅरालिसिस झालं त्यानंतर सुद्धा देर इज डिफरंट स्पेशलायझेशन दॅट इज देअर इन फिजिओथेरपी. ओके, बट मी असं म्हणजे जेव्हाही कोणाकडनं ऐकलंय की जर बाबा एक इंजुरी झाली किंवा लागलं किंवा त्यानंतरच किंवा ऍक्सिडेंट वगैरे काही झाला किंवा लिगामेंट जनरली आपण आज बघतो जास्तीत जास्त, त्यानंतरच लोक फिजिओथेरपीकडे जातात. तर आपण जेव्हा भेटलेलो तेव्हा आपण डिस्कस करत होतो की देअर्स अ प्री हॅब आणि रिहॅब. करेक्ट. तर याच्यातला तू फरक सांगू शकलीस तर बेस्ट वे. ओके, सो ॲज यू मेन्शन्ड लिगामेंट टेअर, फ्रॅक्चर्स याच्यामध्ये आपण बघतो. सो देर आर टू थिंग्स. आपल्याला लहानपणापासून शिकवलंय की काहीतरी लागलं, हाड मोडलं की मग आपण डॉक्टरकडे जातो. बरोबर. बट देर इज समथिंग कॉल्ड एज अँड दॅट इज रिहॅब, अँड देर इज समथिंग कॉन्ट्राडिक्टेड टू इट or just opposite to it or before that is prehab. Prehab म्हणजे बिफोर तुला इंजुरी व्हायच्या आधी तू कसं इंजुरीला प्रिव्हेंट करू शकतो. ओके, आपण ऐकलंय प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. बरोबर. सो प्रिव्हेंशन इज प्रीहॅब and after an injury is rehab. Okay. So usually आता जास्त athletes आणि athletes sports players are using this prehab की they know की football players आहेत, they are more prone for ligament tear, ankle sprain. Cricketers, bowler आहेत त्यांना शोल्डरची जास्त इंजुरी होते. So to prevent this they start working with us की what do I do to help me like be pain free throughout the season आणि मला पुढे जाऊन काही त्रास नकोय. नाही तर मग इफ दे आर नॉट वर्किंग थ्रू इट, त्यांचं काहीतरी इम्पॉर्टंट मॅच असेल आणि ड्युरिंग द प्रॅक्टिस सेशन त्यांना पेन वाढेल, सो त्यांचा परफॉर्मन्स इम्पॅक्ट होतं. राईट. बट दिस इज नॉट जस्ट लिमिटेड टू स्पोर्ट्स अँड ॲथलीट्स, इट इज ऑल्सो फॉर डेली एव्हरीडे पीपल, एस्पेशली इन कॉर्पोरेट्स. इफ यू नो की यू आर सिटिंग फॉर लॉंग आवर्स, तुमचे स्पायनल इश्यूज होणार आहेत, तुमचं नेकला बॅकला इश्यूज होणार आहेत, सो यू ऑल्सो नीड टू वर्क थ्रू अस. राईट. सो आपण डायबिटीज होऊ नाही म्हणून देर इज दिस अॅन्युअल ब्लड चेकअप दॅट वी डू, अॅन्युअल हेल्थ चेकअप दॅट वी डू. बरोबर. बिकॉज वी नो की रेग्युलर शुगर चेक केलं, इफ वी ऑन द बॉर्डर लाईन वी विल बी एबल टू प्रिव्हेंट डायबिटीज और वी विल बी एबल टू जस्ट टेक केअर ऑफ इट विथ डायट. राईट. सो सेम थिंग इज विथ फिजिओथेरपी. पीपल ऑल्सो नीड टू लर्न की एक रेग्युलर चेकअप विथ अ फिजिओथेरपिस्ट इज अ मस्ट टू नो व्हॉट मसल्स आर वीक. Okay. If you're a gym goer, what muscles are weak, we will be able to test it and tell you की हे muscles weak आहे, याच्यावर जास्त लक्ष दे. बरोबर. किंवा limit this movements, किंवा do all of these activities and modify this to help you be pain free before you end up with any injury. Okay. So that is prehab. Prehab. आणि rehab is तुला पेन झालंय, ऑलरेडी झालंय, आता काय करायचंय, आता फिजिओथेरपिस्ट कडेच यावं लागेल. ओके. आणि मग देन वी वर्क थ्रू द पेन. ओके, मग मी फॉर एक्झाम्पल मी आलो फिजिओथेरपिस्ट कडे, ठीक आहे, प्रीहॅब आपण कन्सिडर करू, मग काय जनरली म्हणजे वेन अ पर्सन कम्स टू यू फॉर अ कन्सल्टेशन किंवा असं, तर काय कॅन यू गाईड अस थ्रू द प्रोसेस की काय काय ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये होतात, म्हणजे एखादा जो माणूस कधीच गेला नाही फिजिओथेरपिस्टकडे तर व्हॉट कॅन दे एक्सपेक्ट असं मला विचारायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तुमचं सगळं हिस्ट्री घेतो टू नो व्हॉट काइंड ऑफ जॉब प्रोफाईल यू हॅव, व्हॉट इज युअर डेली ऍक्टिव्हिटीज. तू 8 तास काम करतोस पण त्या व्यतिरिक्त घरी किंवा बाहेर काय करतोस. माझंच एक्झाम्पल, मी 8 तास 12 तास ते 15 तास काम करतो. काम कसं असतं तुझं? हा, माझं पार्शल असतं, कधी कधी बसून, म्हणजे मी पॉडकास्टला बसतो, ठीक आहे, मग कामाला गेलो की तिकडे फार थोडंफार धावपळ असते, मीटिंग्स असतात, त्यानंतर मग ऑफिसला गेलो पण मग मोस्टली मग खुर्चीवर असतं, घरी आलो तरी मग मोस्टली खुर्चीवर बसून असतं. म्हणजे तू कन्सिडर करू शकते 60% ऑफ द टाइम आय एम सिटिंग इन माय जॉब, 40% टाइम इज ऍक्टिव्ह. येस, द रिमेनिंग 40% तू काय करतो? आय एम वॉकिंग किंवा असं उभं राहूनच काम करतोय, ऑन द फोन और समथिंग लाईक दॅट. तू जेव्हा जातोस तेव्हा काय करतो? किती वेळ टीव्ही बघतो? टीव्ही सोफा कसा आहे टीव्ही समोर प्लेस? हा, माझा टीव्ही समोरच आहे, बट आय डोंट सिट ऑन टीव्ही, एवढं नाही बघत मी जास्ती, बट आय हॅव अ ऑफिस चेअर, म्हणजे माझ्या घरी असे ते म्हणतात ते एर्गोनॉमिक्स आहे तशी तशी आहे ती, बट ऑब्व्हियसली स्लाउचिंग आणि हे होतच, आणि प्लस मेनली माझं फोनवरच सगळं आहे. हा, सो आता नाव आय नो युअर डेली ऍक्टिव्हिटीज, सो आय विल बी डिवाइडिंग की तुझं किती टाइम
वर्किंग पॉस्चर असतं. आता सिन्स यू आर अ मल्टी प्लेस पर्सन, तुझे चेअर चेंज होत असतात. करेक्ट. पॉडकास्टच्या वेळेस असे चेअर्स असतात. घरी यू मेन्शन यू हॅव अन अर्गोनॉमिक चेअर, सोफा आहे पण तू जास्त वापरत नाही करत. बाहेर ऑफिसमध्ये कशी चेअर आहे? ती पण अशीच थोडस ते पटत अशी ergonomic चेअर आहे बट हाफ सपोर्ट. येस, सो ती आहे. So in all of those places, I ask you to get a photo of all of this chair. Okay. So it is easier for me to modify it. So it's not necessary that you have to completely buy a new chair. Right. मी तुला आता गाईड काय करायला, तुझं ऑफिस मधला हाफ सपोर्ट चेअर आहे, त्याला बॅक सपोर्ट आहे, लंबर सपोर्ट, फक्त फ्लॅट आहे. नाही, बॅक सपोर्ट आहे पण नेक सपोर्ट नाहीये. नेक सपोर्ट. आणि हाऊ इज युअर आर्म सपोर्ट? सो इट्स जस्ट लाईक दिस, बट इज इट ऍडजस्टेबल? हा, ऍडजस्टेबल. आणि टेबल तुझ्या हाईटला कसं आहे? एवढ्याच हाईटला आहे. एवढा. सो व्हेनेवर यू आर वर्किंग ऑन युअर लॅपटॉप, तुझा हात कसा असतो? असा असतो मी साधारण. ओके, बट हात वर असतो. हात वर असतात. येस. सो सी, यू हॅव अन आर्म सपोर्ट. ओके, दॅट्स अ गुड थिंग. आर्म सपोर्ट आहे, पण तू त्याचा वापर करतोय का? सो आर्म रेस्ट, आर्म सपोर्ट काय? सो दॅट यू कीप युअर आर्म्स ऑन द चेअर. ओके. इफ यू आर नॉट युझिंग इट, देन दॅट चेअर इज डुईंग ऑफ नो गुड. यू सेड यू हॅव अ गुड एर्गोनॉमिक. कधी कधी मी असा पण जातो, असा आरामात, त्याची मागे रिक्लाइन होते. So I'm working like this also. Exactly. So see, you have a good chair, but you are not making use of it. Right. So the chair ते स्वतःहून तुझ्या बॉडीला मॉडिफाय, म्हणजे ते स्ट्रक्चर नाही करत. You have to adjust to the chair. So you have to take good arm support and तुझं टेबलवर. So suppose when you're sitting over like this, you have to do this and your wrist should be on the table. Okay, like this properly. हा, पण हे मागे पाहिजे. हे मागे पाहिजे. अच्छा, असं. आणि मग बॅक सपोर्ट. ओके. सो तू थोडं स्पेस कमी केलंस आणि हे घेतलंस की तू युज करतोस. तू मागे गेलास आणि हात वर राहिला, सो यू एंड अप गोइंग लाईक दिस. राईट. सो इवन इफ यू डोंट हॅव अ नेक सपोर्ट, बट मेक दी अदर सपोर्ट यूज इट, की म्हणजे नेकवर कमी ताण पडेल. तू हात जर असं खूप वेळ ठेवतोय तर सगळ्या नेकवर येतं, राईट, शोल्डरवर येतं. करेक्ट. पण जर तू सपोर्ट घेतलं तर या शोल्डर मसल्स आणि नेक मसल्सला कामच कमी झालं ना. राईट. सो मग ते दे आर लाईक चिलिंग राईट नाव. त्यांचं पेन मध्ये कन्वर्ट नाही होत. सो मी असं ऐकलेलं, म्हणजे आय एम जस्ट सेइंग दिस बिकॉज व्हेन आय वाज अ फ्यू इयर्स बॅक, की असं वरती वगैरे ठेवा लॅपटॉप आणि मग असं वगैरे काम करा. इज दॅट लाईक यु नो डुएबल? No, so the laptop should be at eye level. That is true. Correct. हा. But हात असे is not. नाही, हा, बरोबर. म्हणजे इथे परत ते याच्यात. So this आणि लॅपटॉप शुड बी. आता यू मस्ट हॅव सीन बरेचसे लॅपटॉप सपोर्ट असे डेस्क आलेत जे एलिव्हेट करतात. करेक्ट. सो तुझा जो आहे स्क्रीन इकडे असतो तुझ्या डोळ्यांसमोर. इट शुड बी 1 arm डिस्टन्स. इट शुड बी इयर. सो तुझं एलिव्हेट झालं, कीबोर्ड इकडे आहे, माऊस इकडे आहे. सो देयर इज नथिंग एल्स टू डू देन. You just have to work through this. Right. So, of course, over the years, तुझा हा posture जे आहे ते तू हे केला आहे. It is difficult to change overnight. Right. But with practice, with regular reminders, is something that you will start noticing the difference. Okay. तेजस्विनी, हा आपला एक स्पेशल सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये these are not the quick fixes. हा आपला टायटल आहे. ठीक आहे. पण तरी एखाद्याला तुमचं पोस्चर करेक्ट आहे का नाही, व्हॉट इज दॅट 5 second वॉल टेस्ट, ती तू आम्हाला सांगितलेली आहेस. येस. सो 5 second मध्ये तुमचं नेक बघा, पुढे जातंय मागे जातंय. आस्क युअर कलिग और युअर फ्रेंड टू करेक्ट युअर पॉस्चर, की हे सपोर्टेड आहे, शोल्डर्स मागे आहे, मान मागे आहे. अँड देर आर फ्यू स्ट्रेचेस तू करणार आहेस. सो आय जस्ट डेमॉन्स्ट्रेट. या, काय करणार आहेत? येस. सो सिम्पल मूव्स. तुझं नेक हम्प आहे, छान आहे ना. येस. सो सपोज राईट हँड, टेक इट ऑन युअर लेफ्ट साइड. ओके. अँड यू आर जस्ट गोइंग टू पुल इट. ओके. फिलिंग द स्ट्रेच. हे आमच्या अर्गोनॉमिक लेक्चर्स घेतो आम्ही कॉर्पोरेट्स मध्ये. सो वी टीच देम की तुम्ही बसताना, खूप वेळ बसताना काय करायला हवं. यू हॅव टू होल्ड इट फॉर गुड 20 to 30 seconds minimum. Okay. Yes. Getting the stretch? Very good. Relax. कसं वाटतंय? छान वाटतंय. Same thing on the other side. Yes. Okay. This is one of the many exercises that you have to do it. दुखतंय ते? हो, that is stretch pain. Okay. So good pain आणि एक bad pain असतं. So good pain is आता हे जे stretch feel होतंय.
बॅड पेन इज की ते पेनमुळे तू काही करू नाही शकत. ओके, पण हा पेनमुळे मग मला तुझ्याकडे यावं लागेल का? नाही, स्ट्रेच पेन. Okay. सेम थिंग. आता फक्त यू हॅव टू लुक हा. टू युअर राईट थाईज, जे मांडीकडे Okay. बघायचंय, ओके, हे मागे ओढायचं आहे अँड जस्ट पुल इट अच्छा टुवर्ड्स असं. युअर थाईज. सो तुझा नोज जो आहे तो थाईज कडे घेऊन जा. ओके पण आता असं. तू इथनं वागतोयस, हा, सो हे नाही, हे स्ट्रेट ठेव. फक्त मान तिकडे घेऊन जायचा प्रयत्न कर. अच्छा. तुला इकडे स्ट्रेच आणि इकडे मिळतं. हो, ग्रेट. होल्ड इट 20 to 30 seconds bare minimum. ठीक आहे. Good. कसं? भारी वाटतंय. सेम थिंग दिस साइड. ओके. नाही, सो हे मागे. अच्छा, Yes. असं. And हे. ओ, So back straight. हा. You just go forward. कसं आहे? व्हेरी गुड. गुड. ब्रीद. हा, ते विसरतो. अरे ब्रीदिंग कसं विसरतोस? ते दुखत. आता कसं वाटतंय? फिलिंग गुड. रिलॅक्स्ड. हा, हे तू दिवसात 3-4 वेळा केलं ना, तुला पुढे जाऊन नेक पेन होणार नाही. ओके. दिस That इज seems very good. ऑफिस अर्गोनॉमिक थिंग, जे तुम्ही करायलाच हवं. ओके, पण मला एक सांग, आता जे डेस्क आलेत तर काय लोक आता ते म्हणतात की उभं राहून काम करा, आणि देर आर डेस्क ऑल्सो जे आता वर खाली होतात, Yes. बरोबर वगैरे, ठीक आहे. म्हणजे आणि मोस्टली असं म्हणतात की अवर स्पायनल कॉर्ड इज नॉट मेंट फॉर सिटिंग, रॅदर, असं काय डॉक्टर्सचं म्हणणं आहे. सो हाऊ ट्रू इज दॅट? किती खरं आहे ह्याच्यात? येस. सो सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. You must have heard असं एक टॅगलाईन आलंय. सो सिटिंग फॉर टू लॉंग, just like smoking for too long, will be harmful. Same thing is with standing. Standing desks are great, but not for too long. Okay. So many of the MNCs have started, having a standing desk at the sides along with the sitting desk. Okay. So तुझं break time झालं, मग त्यानंतर you go and shift and work for next 1 to 2 hours. मग परत येऊन बसायचं. Right. So you keep on shifting. Shifting. Our body is meant for movement. It is not meant to be static in one place. Okay. सो तू एका जागेवर कुठल्याही पोझिशन मध्ये बसलास, सो ते पुढे जाऊन त्रास होणारच आहे. ओके. सो इट्स नॉट की स्टँडिंग इज जास्त हार्मफुल का सिटिंग इज जास्त हार्मफुल. नो, इट शुड बी अ मिक्सचर ऑफ बोथ. राईट. सो इवन इफ यू आर लाईक, आता बरेचसे कॉर्पोरेट जे क्लायंट पेशंट्स असतात माझे, मी त्यांना तेच सांगते की इफ यू हॅव वर्क 8 hours आणि तुमचे बरेच कॉल्स असतात, सो कॉल्स गुगल मीटवर असतात, सो नॉट नेसेसरी यू हॅव टू सिट अँड टॉक. राईट. जस्ट वॉक अँड टॉक. सो तुमची तेव्हाच तुमचं स्टेप काउंट होतं, तेवढाच तुमचं मोबिलिटी होतं. सो तुमचं ते ब्रेक टाइम मध्ये इन्स्टेड ऑफ गोइंग फ्रॉम युअर लॅपटॉप टू युअर फोन, स्विच टू वॉकिंग. राईट. Okay. Right. Switch to standing work. Correct. So in between breaks while doing any kind of work is a must. Right. Okay. आणि पण हे सांग, हे जर आता सुरुवातीला लोक म्हणजे when we are in your 20s or early 30s म्हणू शकतो, you don't see those many problems. आपण एवढे दिसत नाही आपल्याला पाठीला किंवा बॉडीला, पण हे नंतर ऍज यू एज 35 आफ्टर ते दिसायला लागतात, बरोबर. मग त्यावेळेस व्हॉट इज द आयडियल थिंग टू डू फॉर अ पर्सन, की गो टू फिजिओ और स्टार्ट अ गुड एक्सरसाइज रुटीन? काय एक्झॅक्टली व्हॉट इज अ गुड कॉम्बिनेशन दॅट यू विल सजेस्ट? द प्रॉब्लेम आफ्टर 35 जे दिसतात, दॅट इज बिकॉज तुम्ही मागच्या 15 वर्षात काय केलंय ते 35 नंतर दिसतात. व्हॉट वर यू डुईंग ड्युरिंग युअर कॉलेज डेज? वेन यू स्टार्टेड युअर इंटर्नशिप, तुमचं काय होतं? यंग असतात तेव्हा पेन नाही होत, सो यू एंड अप गोइंग इन एनी अदर पॉस्चर. ऑफिसमध्ये गेल्यावर बसून काम असतं, मग फॅमिली हे ते, मग यू कीप ऑन शिफ्टिंग, बट तुमचं प्रमोशन होत राहतं, यू शिफ्ट कंपनीज, बट द पॉस्चर इज द सेम. Then the problem starts showing after 35, because after 35 you start aging. जे मसल्स, जे जॉईंट तुमच्या यंग यू मध्ये सपोर्ट करत होते, ते तुम्हाला नंतर सपोर्ट करणं सोडून देतं. बरोबर. सो दॅट इज वाय व्हॉट एव्हर यू हॅव डन इन द पास्ट 10 to 15 years shows up later. If you are a regular fitness person, sports person, regularly nourishing your joints, working on your supplements, working on your exercises, तुमचे त्रास खूपच कमी असतात. unless तुमचा काही ट्रॉमा असेल किंवा काहीतरी पडले, ऍक्सिडेंट झालं काय,
डेली ऍक्टिव्हिटीजचा तुमचा पेन खूपच कमी असतो. राईट. सो यू मस्ट हॅव सीन मेनी इवन इन देअर 50s or 60s दे आर ऑलवेज लाईक दिस. मिलिटरी पीपल दे ऑलवेज लाईक दिस बिकॉज दे हॅव बीन ट्रेन्ड सिन्स they were training in their 18 and 19 yearsच्या एज मध्ये. ते ट्रेनिंग तसं होतं म्हणून ते तसे आहेत. सो वाय नॉट यू? You can still be a fit you, provided if you have started at the right time and doing appropriate things at the right time. Okay. पण आता आफ्टर कोविड यू सीन वर्क फ्रॉम होम, कारण का आता तर मोस्टली लोकांचं वर्क फ्रॉम होमच आहे. तर त्याच्यामध्ये मी बघितलंय किंवा मी पण कधी कधी म्हणजे कधी कधी लॅपटॉप हे तर टेबल तर खूपच लांब आहे, कधी कधी छातीवर असतो, कधी कधी साईडला असतो, कुठेही असतो, जिकडे पॉसिबल कम्फर्ट झोन मध्ये तिथे असतो. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? आणि मग ह्यालाच एक प्रश्न आहे की मग व्हॉट इज अन आयडियल होम ऑफिस सेटअप? सो वर्क फ्रॉम होमनी पॉस्चरवर खूप जास्त परिणाम दिलाय. आय हॅव सीन मोर young patients with neck and back pain because of work from home culture. Really? Because then you're lazy. बरोबर आहे. Your comfort zone like नहीं मैं बेड पे सो के काम करता हूँ असे like they in their 20 age is 22 internship start केलं and they've already started with neck and back pain. My God. So because Netflix and chill बसा, असं बसून काम करा, असं हे करा, मग त्याच ब्रेक टाइम मध्ये थोडं नेटफ्लिक्स बघा, वर्क फ्रॉम होम कल्चर. सो एव्हरीथिंग इज अफेक्टिंग. सो सोफ्यावर बसणं, बेडवर बसणं, साईडला झोपून काम करणं, इट इज अ मोर ऑफ अ कम्फर्ट अँड कोझी वर्क झोन. मांडी घालून पण बेडवर बसून काम करणं ते पण म्हणजे थोड्या वेळाने तसं मांडी घालणं चांगलं आहे, पण मग लॅपटॉप खाली आहे ना, मग ते वर ठेवा. बरोबर आहे. सोफ्यावर झोपून जसं तू म्हणाला असं पोटावर असतं आणि मग ते लॅपटॉपवर काम करतात की माऊस इकडे असतं बेडवर आणि पांघरुणात. सो ऑल ऑफ दिस आर अफेक्टिंग. सो आयडियल होम स्टेशन व्हॉट आय वुड से इज की तुम्ही डायनिंग चेअर अँड डायनिंग टेबल इज ऑफ गुड हाईट. बरोबर, करेक्ट. पण डायनिंग चेअरच्या ऐवजी यू कॅन गेट अ गुड आर्म सपोर्ट वाली अर्गोनॉमिक चेअर. त्याच्यावर तुम्ही हे ठेवून डायनिंग टेबलवर तुम्ही करू शकता. इफ यू डोंट हॅव अ डेस्क सेट, राईट. ओके, देन दॅट इज समथिंग दॅट यू कॅन डू. मेनी पीपल सिट ऑन द सोफा आणि मग ते टेबल ऍडजस्ट करतात. बट काय होतं, तुम्ही तेव्हा नेकला चांगलं सपोर्ट देतात बिकॉज इट इज ॲट अ आय लेवल. बट तुमचा जो हिप आहे, तुमचा जो लोअर बॅक आहे, ते पूर्ण सोफ्यामध्ये सिंक असतं. राईट. आणि सपोर्ट एका साईडलाच असतो, एका साईडला नसतो. सो ते हाफ गुड आहे, हाफ बॅड. सो यू हॅव टू वर्क ॲट अ आय लेवल, arm supported and this thing. So any kind of table, any kind of chair which is giving you this support, back la, arms la, wrist la, and eye level asil, it's good. And of course, breaks in between is a must. Right. That is a go-to thing for any corporate people, that तुम्ही work from home करा, work from office करा, but in between breaks is only going to help you with your pain. Okay. मग जे आता हे नवीन आता इंस्टाग्राम आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यावर आपण क्विक फिक्सेस आहेत की हा स्ट्रॅप घ्या, हे सीटचं कुशन घ्या, गाडीत चालवताना हे घ्या, बसताना मागे हे लावा, एर्गोनॉमिक चेअर्स अगेन यू सेड. हेल्पफुल और हाईप? काय वाटतं? दिस प्रोडक्ट्स सम आर हाइप्ड and some are really helpful. Now that all of these Instagram ads and everything they have started, they sell you the cushions. Right. They sell you neck support. Neck support for while driving is really good. That cushion while sitting during your office is really good because they have made तेवढं फोमचं, तेवढं सपोर्टचं की तुमच्या स्पाईनवर, तुमच्या हिपवर छान डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे वेट. दॅट इज ऑल वर्किंग. राईट. बट द डिस्क्लेमर टू दिस इज दॅट you have to take frequent breaks. Then no matter तुम्ही तुमच्या फर्निचर वाला घ्या किंवा इंस्टाग्राम वाले ऍड्स वाला क्वेश्चन घ्या, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 1 to 2 years तुम्हाला ते पेन होणारच. इफ यू आर नॉट टेकिंग इनफ ब्रेक्स, इट इज नॉट नो गुड यूज. राईट. सो फॉर इट टू बी ऑफ गुड यूज, यू हॅव टू यूज इट माइंडफुली. दॅट इज व्हॉट आय वुड से. सो दॅट इज द राईट थिंग. कारण काय होतं की लोक घेतात अरे एर्गोनॉमिक चेअर आहे, ह्यावे त्यामुळे वगैरे, पण तरी त्यांचे प्रॉब्लेम्स काय कमी होत नाहीत त्याच्यामुळे. बिकॉज दे डेफिनेटली हे काय क्विक बाईंग आहे,
स्क्रोलिंग आणि मग तुला इट्स ऑल अबाउट यू नो बेटर सोशल मीडिया मार्केटिंग. करेक्ट. पण असं करून पण आजकाल आय हॅव सीन, म्हणजे आणि मला पण झालंय ते पण, आणि खूप लोकांना पण होतं कसं नेक हम्प येतो. अँड वेन आय वेंट डॉक्टर, ही सेड की एक ते रिझन तूच सांगशील मला की कशामुळे येतोय तो नेक हम्प लोकांना. So please let's talk about that. So the funny layman term to this is text neck syndrome. Okay. So text neck का आपले ते आठवतं ब्लॅकबेरीचे फोन्स आणि ते सगळे we had started using BBM. आपण खूप टेक्स्टिंग तेव्हा स्टार्ट केलं होतं. त्याआधी एवढं टेक्स्टिंग करत नव्हतं. सो ते टेक्स्टिंग इन द यंग एज यू स्टार्ट युझिंग, आणि यू स्टार्ट युझिंग इन दिस मॅनर की हे कॉलेजमध्ये पण आपण लपून असं टेक्स्ट करतो, इकडे पण असंच करतो, सगळं हेच असतं. सो दॅट लीड्स टू द टेक्स्ट नेक ड्युरिंग युअर कॉलेज डेज. ते झालं की देन यू शिफ्ट युअर लॅपटॉप, लॅपटॉप मध्ये इफ यू सिटिंग लाईक दिस ते हम्प येतं. सो हम्प म्हणजे काय, ते फॉरवर्ड हेडमुळे होतं. सो फॉरवर्ड हेड असं झालं की तिथे हम्प येतं. ओके. अँड इट इज नॉट अन ओव्हरनाईट थिंग की आज मी युज करायला लागले झालं. तुम्ही कितीतरी 60 महिने कितीतरी वर्ष ते करत आहात म्हणून ते चेंजेस आले. सो बोनी चेंजेस लगेच होत नाही. फॉर इट टू बी सीन ऍज अ नेक हम्प, तुमचा तिथला स्पाईनचा जो कर्व आहे तो चेंज व्हायला तुम्हाला कितीतरी वर्ष लागले. सो इमॅजिन ऑल दिस टाइम ओव्हर द पिरियड यू हॅव बीन स्ट्रेसिंग युअर नेक सो मच की ते एका बोनी चेंज झाला आहे, तिथे एक नेक हम्प क्रिएट झाला आहे. अँड दॅट डझंट चेंज करेक्ट इट सेल्फ ऑर करेक्ट ओव्हरनाईट अगेन. त्याला चेंजेस व्हायला सुद्धा टाइम लागतं. सो नेक हम्प until unless you're cosmetically like looking at yourself की बाबा this is something which is not looking good, तुम्ही डॉक्टरकडे जाणार नाही. बरोबर. Some people it doesn't bother because usually they wear collar, shirt and everything, so it doesn't bother them. So जेव्हा ते पेन मध्ये कन्वर्ट होतं, then they start going to the doctor. Right. So then they know की oh I have this hump. But how dangerous is it? How dangerous is it? Of course, because see, our spine is built at a curvature. त्याचं proper curvature झालंय. Any few changes in the spine, म्हणजे असं पुढे 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 जात आहे, तुमच्या नेकवर वजन वाढत जातंय. बरोबर आहे. सो एव्हरी टाइम आय मूव्ह माय हेड अहेड, देयर इज मोर अँड मोर लोडिंग इन माय स्पाइन. सो त्याला जास्तीत जास्त काम करावं लागतं की बाबा मागे व्हायचं. असं टेक्स्ट कसं करणार पण असं करायचं असतं. डॉक्टर म्हणलं की असं करा, असं कसं करणार म्हटलं. सो यू स्टार्ट डुईंग इट दिस. अच्छा, असं फर्स्ट थिंग इज. सो आता बरेचसे ऑल दी सीईओज अँड ऑल दी सेलिब्रिटीज यू मस्ट हॅव सीन, इफ यू नोटिस देम प्रॉपरली, they use it this way. Okay. Because they know how they need to be appear in front of the public. Right. So that is how they work through. नाही तर मग फोनवरच बोलूया. फोनवर बोलून सुद्धा मग असं नाही ठेवायचं. आपले पुणे रायडर्स. करेक्ट. अशी बाईक ते तर म्हणजे खूपच रॉंग आहे ऑन सो मेनी लेवल्स. येस. सो यूज इयरफोन्स, वायरलेस आले आहेत आता, किती काही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, बट यूज इट इन द करेक्ट मॅनर. दॅट्स इट. राईट. तर तेजस्विनी, आजकाल नाही, नेहमीच बघितलंय फॉर अ लॉंग टाइम की बायकांना सडनली रिस्ट पेन, एल्बो पेन्स, घरातली कामं करू दे, लॅपटॉपची कामं करू दे, जे काय आहेत, तर ती आजकाल खूप ऑन द राईज आहेत. सो व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? काय तू सांगशील? सो सी, द प्रॉब्लेम ओव्हर हिअर इज रिपिटेशन. आपण किती वेळा एकाच साइडने एकच काम करतोय, मग ते नंतर पेन होतं. ओके. सो रोज सपोज भांडी घासून, रोज कुकिंग करून, चॉपिंग, सगळे एकाच साइडने होत आहे. बरोबर. सो दिवसात नाही 2 वेळा होतं, सकाळचं संध्याकाळचं. राईट. अँड डेली होतं. देयर इज नो संडे ऑफ ओव्हर हिअर. राईट. डेली होतं. दिस एंड्स अप विथ एल्बो पेन, रिस्ट पेन. And you know, most of the elbow pain is not just elbow pain, ते नेक वरनं येतं. ओके. त्याला मी रेफर्ड पेन असं म्हणतो, कारण की मानेचं काहीतरी
बिघडलं आहे, मसल्स इथले सगळे हे झाले म्हणून एल्बोवर खूप लोड येत आहे, अँड दॅट इज वाय एल्बो पेन स्टार्ट्स. बट द प्रॉब्लेम इज हिअर, बट द पेन इज हिअर. सो वी हॅव टू फिक्स फ्रॉम युअर नेक, शोल्डर, एल्बो. ओके. फिक्स द एंटायर प्रॉब्लेम. राईट. सो द रूट कॉज काहीतरी वेगळं आहे आणि पेन कुठेतरी दुसरीकडे दिसतंय. सो रिपिटेशन हे प्रॉब्लेम आहे. सो यासाठी म्हणजे यू शिफ्ट, म्हणजे सपोज चॉपिंग इज समथिंग प्रिसिजन, या हाताने करा. नुसतं हे करायचं आहे, सो यू कॅन यूज इट विथ युअर लेफ्ट हँड. सो दोन्ही साईड वापर करा. आता हे पेन झालं तर मग बायका म्हणतात की आता मग मी जेवण कसं बनवू, मला याच हाताने काम करायचं. ट्रीटमेंट घेऊन जातात आमच्याकडनं, दुसऱ्या दिवशी परत या साईडने काम करून परत पेन घेऊन येतात. मग यू आर नॉट वर्किंग ऑन द रूट प्रॉब्लेम. ट्रीटमेंट तुमचं पेन कमी करेल, पण जोपर्यंत तुम्ही मॉडिफिकेशन करत नाहीये तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये, तुमचं हे लॉंग टर्म पेन जाणार नाहीये. सो यू हॅव टू मेक यूज ऑफ बोथ द साईड. जे हाऊसवाईफ्स आहेत, इवन ऑफिस गोअर्स, पर्स, त्यांची लॅपटॉपची हेवी बॅग असते पण ते पर्स मध्ये घेतात. सॅक असते तर दोन्ही साईडला इक्वल वेट होतं, मग एकाच साईडला. सो यू हॅव टू कीप शिफ्टिंग बोथ द साईड. सो ऑल ऑफ दिस प्रॉब्लेम इज ड्यू टू रिपिटेशन. त्याच्यामध्ये वी हॅव टू वर्क थ्रू इट. ओके. ओके. आता नेक्स्ट सेगमेंट आहे कांट टच युअर टोज. तर यासाठी तू काय ऍडवाइस करशील? इज इट जस्ट द हॅमस्ट्रिंग ऑर व्हॉट एल्स? सो ज्यांना माहित नाहीये, हॅमस्ट्रिंग म्हणजे आपल्या मांडीचा मागचा भाग. सो जेव्हा आपण कांट टच युअर टोज, लहानपणी शिकवायचे, बघ बघ तुझं जातंय की नाही, टू कम्पीट. बट ट्रिक मुवमेंट्स खूप असतात. जस्ट टू चेक युअर हॅमस्ट्रिंग ना, यू जस्ट नीड टू सी की आता सपोज हा पाय वर जातोय, स्ट्रेट होत आहे. जर स्ट्रेट होत आहे म्हणजे तुझ्या हॅमस्ट्रिंग मध्ये प्रॉब्लेम नाहीये. ओके. द प्रॉब्लेम इज इन द लोअर बॅक. बसल्या बसल्याच तू म्हणते स्ट्रेट होत आहेत. बसल्या बसल्याच. सो ते सो हॅमस्ट्रिंगचे बरेच म्हणजे सेगमेंट आहेत. इट गोज फ्रॉम युअर नी, तुमच्या ग्लूट्स म्हणजे कुबेपर्यंत, हिप पर्यंत जातं. बट इफ दॅट इज गुड, आणि मग हॅमस्ट्रिंग काय करतं, तुमच्या लोअर बॅकला पण म्हणजे तुमच्या पेल्विकला पण हेल्प करतं इन टिल्टिंग. सो इफ दीज फायबर्स आर गुड आणि तुमचं पाय वर जातो आहे, सो दॅट मीन्स युअर हॅमस्ट्रिंग इज गुड. बट तुमच्या वरचे जे फॅक्टर्स आहेत, लोअर बॅक अँड एव्हरीथिंग, दॅट नीड्स टू बी वर्क. सो तुम्ही तुमच्या कोर वर काम करा, तुम्ही तुमच्या लोअर बॅक वर काम करा, ज्याकडून तुम्हाला हे होईल. सो इझी जस्ट टू वर्क ऑन दिस. व्हॉट यू कॅन डू इज इन युअर ऑफिस, तू पण कर, की जस्ट एक जो पाय आहे तो पुढे ठेवायचं, पुढे सरकायचं. ओके, पुढे सरकला की तुझा पाय स्ट्रेट गेला, अँड नाव यू जस्ट हॅव टू गो फॉरवर्ड. ओके, दॅट्स इट. दॅट्स इट. नी वाकला तरी चालेल? नाही वाकवायचं. सो हाऊ मच एव्हर पॉसिबल. सपोज तुझा इथेच जातो, इकडेच पकड, इकडेच जातो, इकडे जातो. येस. सो दोन्ही हात घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे, सो दॅट यू विल फील अ गुड स्ट्रेच प्रॉपर इथपर्यंत. सो बसून बसून जे हिप वर टाईट होतात ना लोअर बॅक, सो हे तुझं नुसतं करून तुला चांगलं रिलीफ मिळतं. ओके. दिस इज गुड. आणि हे म्हणजे दिवसात 4-5 वेळा? दिवसात 4-5 वेळा. सो दिस इज वर्किंग इन द प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. की ऑफिस गोअर्स मध्ये जसं आपण मानेचे एक्सरसाइजेस केले, तसेच बॅकचे पण असतात. सो दिस वॉज वन. देन द नेक्स्ट थिंग इज इझिएस्ट. दोन्ही पायात डिस्टन्स वाढवलं, अँड नाउ जस्ट गो अँड टच युअर पाम डाऊन. ओह नाईस. असं. येस. तुमचं बॅकचं असंच बसून असतंस ना, बरोबर, ते खाली वाकलं जातं. देन द अदर गुड थिंग, यू विल फील गुड विथ दिस. हा पाय असं ठेव. गुड. टाच स्वतःकडे ओढ. नाही, स्वतःकडे असं. अच्छा, स्वतःकडे. येस. हा तिकडे लॉक कर अँड यू जस्ट लीन फॉरवर्ड. ओ या. हिपला फील होत आहे का? हो. सो दिस जे शायटिका म्हणतात, आपण हा जो आता मसल स्ट्रेच करतो, त्या खालनं असं शायटिक नर्व जाते. दिस इज अ पायरिफॉर्मस मसल. सो पायरिफॉर्मस जेव्हा रिलीज करतो तेव्हा शायटिक वरचं टेन्शन पण रिलीज होतं. सो दिस अमेझिंग. नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये मी असाच बसणार. सो हे जर दोन्ही साईडला असं केलं, की दॅट हेल्प्स. सो तुझे आता हे पायाचे पण स्ट्रेचेस झाले. ओके. सो लेफ्ट अँड राइट यू कॅन जस्ट स्विच. सिम्पल मुवमेंट इज बसल्या बसल्या ऑल्सो. बसल्या बसल्या यू हॅव टू डू दिस. अच्छा. ओके. सो यू हॅव टू पंप युअर काफ. ओ या. मी म्हटलं की तुमचे काफ टाईट होतात, सो यू जस्ट पंप युअर काफ टू रेग्युलेट द ब्लड फ्लो. सो बसल्या बसल्या यू कॅन डू इट, ऑर स्टँडिंग यू कॅन डू इट. पण
अजून आपण काय काय बघितलं की मोस्टली विमेन आफ्टर 30s त्यांना नी पेन्स, ठीक आहे, हील पेन्स. तर हे काय मेनली वेट मुळे आहे का ह्याला अजून जसं तू म्हणले की रिलेटिव्ह पेन्स ह्याला अप्लाय होतात काय कसं? येस. सो जसं मी नेकचं एक्झाम्पल दिलं, सेम थिंग इज जर लोअर बॅक मध्ये काहीतरी नस दाबली गेली आहे किंवा लोअर बॅकचं काहीतरी इश्यू आहे तर आपले कम्पेन्सेटरी मुवमेंट वॉकिंग मध्ये होतात. आता वॉकिंग मध्ये जर सपोज वॉक करताना तुझा बॅक पेन पहिला स्टार्ट झाला बट यू इग्नोर्ड इट आणि वुमेन हॅव अ टेंडन्सी टू इग्नोर इट की वॉलिनी लावूया होऊन जाईल, बरोबर, ते काढतात अंगावर. देन मग वॉकिंग असतं, स्क्वॉटिंग असतं, बरेचशा ऍक्टिव्हिटीज असतात. मग नंतर ते हिप मध्ये होतं, मग नंतर नी मध्ये येतं. बिकॉज कुठेतरी तुझ्या बॉडीला कम्पेन्सेट करायचं. बॉडी हॅज अ गुड शिल्ड, ते स्वतः प्रोटेक्ट करू शकतं बाय डुईंग कम्पेन्सेटरी ऍक्टिव्हिटीज. मग ते हील मध्ये जातं, मग ते नी मध्ये जातं, मग मुंग्या येतात. हे सगळे आर द आफ्टर इफेक्ट. जर पहिला पेन जर तुम्ही तेव्हाच क्लिअर केला असता ना, तुमचं हे मुंग्या येईपर्यंत इश्यू आलेच नसते. So knee pain, heel pain, these are all referred pain. Okay, sorry, referred pain. Then comes the weight. Weight is an important factor. जे आता बॉडी पॉझिटिव्हिटी अँड एव्हरीथिंग इज देअर. आय अग्री, ठीक आहे, यू शुड बी हॅपी. तुम्ही स्ट्रेस मध्ये नका जाऊ विथ ऑल ऑफ द वेट, बट यू ऑल्सो नीड टू वर्क ऑन युअर पेन. तुमचं 1 किलो वजन वाढलं की तुमच्या गुडघ्यावर 4 किलोचा प्रेशर वाढतं. वाव. ओके. बिकॉज एव्हरी टाइम यू आर वॉकिंग, एव्हरी टाइम तुम्ही पायऱ्या वर खाली करतात, तुमच्या एका पायावर जास्त वजन येतंय. करेक्ट. सो म्हणून त्या पायावर तो पाय थोडी हाफ वेट घेणार आहे, बरोबर, जस्ट बिकॉज तुमचं वेट गेन झालं आहे. तो तेवढाच घेणार आहे जेवढा तुमच्या बॉडीमध्ये आहे. बरोबर. आणि आपला गुडघा जो आहे वेट बेअरिंग जॉईंट आहे, म्हणजे आपला बॉडीचं जो वजन आहे तिकडे येतं. म्हणून नी रिप्लेसमेंट इज मोर कॉमन. करेक्ट. हा, करेक्ट करेक्ट. ओके. सो जेव्हा ते वजन वाढतं तेव्हा नीवर प्रेशर येतं, तेव्हा मग गुडघेदुखीचा त्रास होतो. म्हणून वेट कंट्रोल, वेट मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेट लॉस म्हणजे फक्त डाएट करून हे करून नाही, मग त्याच्यामध्ये तुमचा मसल लॉस पण जातं. मग तरी सुद्धा यू एंड अप विथ पेन. राईट. बिकॉज तुमच्या गुडघ्याला सपोर्ट देणारे जे मसल्स आहेत तुम्ही त्याच्यावर कामच नाही केलंय. सो यू डू वेट लॉस बट यू ऑल्सो फोकस ऑन युअर मसल स्ट्रेंथ, मसल मास. राईट. सो PCOS चे जे फिमेल्स असतात इन दिअर अर्ली 20s अँड 30s, दे हॅव दिस, म्हणजे त्यांचं वेट कमी होणं खूप कठीण असतं बिकॉज ऑफ ऑल द हॉर्मोनल इश्यूज. PCOS साठी द गोल्डन रूल इज एक्सरसाइज अँड डाएट. ओके. एक्सरसाइज अँड डाएट. It is difficult for them to control the weight as compared to people who don't have PCOS. But strength training आणि muscle mass जर तुम्ही मेंटेन केलं आणि तुमचा फॅट पर्सेंटेज विदिन द लिमिट्स ठेवलेत, तर देन युअर प्रॉब्लेम इज नॉट देअर. यू डोंट हॅव नी पेन. ओके. द ओनली थिंग ओव्हर हिअर इज टू मॅनेज युअर मसल मास. ओके. सो वेट लॉस पेक्षा तुम्ही मसल मास किंवा मसल स्ट्रेंथनिंग वर जास्त फोकस करा. हील पेन इज बिकॉज ऑफ लाईक रॉंग फुटवेअर. ओके. ओके. आता फॅन्सी चप्पल असतात विच आर व्हेरी फ्लॅट, देयर इज नो सपोर्ट. डेली जे हील्स घालतात त्यांना हील पेन स्टार्ट होतं. वाय? बिकॉज सी आवर फुट इज मेड टू हॅव इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑन द फुट. करेक्ट. राईट. पण जर तुम्ही सपोर्टच नीट ठेवत नाहीये तर मग ते हील मध्ये जातं. आता लोक म्हणतील तर मग पूर्वीच्या काळी थोडी फॅन्सी शूज होते, हे होते, बर्कन स्टॉक कल्चर आलेलं आहे. येस. सो तेव्हा तर लोकांना पेन नाही व्हायचं. अरे पण तेव्हा लोक सिमेंटेड स्ट्रक्चरवर चालत नव्हते. तेव्हा वॉकिंग इन द फार्म्स, तेव्हा वॉकिंग ऑन ग्राउंड 80% चालायचे. हा, आणि ग्राउंडवर वॉकिंग जेव्हा करतो, मातीत जेव्हा करतो, तेव्हा युअर फुट इज नॉट वर्किंग ऑन द फ्लॅट सर्फेस. हे फ्लॅट आहे याच्यावर नाही होत. करेक्ट. तेव्हा ते ग्राउंडवर करताना तुमचं मोबिलिटी मेंटेन राहते, तुमचं स्ट्रक्चर मेंटेन राहत आहे. राईट. सो दॅट इज वाय ऑल ऑफ दिस फॅन्सी बर्किन स्टॉक आणि हे सगळे कल्चरमध्ये का आले? बिकॉज सिमेंटेड झालं आहे सगळं. वी कॅनॉट चेंज आवर फुट स्ट्रक्चर बट वी हॅव टू मॉडिफाय आवर फुटवेअर to make it adaptable to this environment. Are Birkenstock really good ka hype hai ka? No, they are good. So because it has a good arch support, it takes shape of your foot just like जसं ground वर चालतो तसंच असतं.
सो इट इज गुड. सो कॉर्क मटेरियल वॉट दे Yeah, हॅव पेटंट इज हा. गुड. आणि आता बरेचसे सो कंपनी कॉस्टली. आय मीन म्हणजे लोकांना असं वाटतं की यार त्या चप्पल किंवा बूट घेण्यापेक्षा आपण मेडिकल बिल भरलेलं बरं. बट ते मेडिकल बिल तुम्ही किती वेळा भरणार आहे? आणि ते चप्पल इज आय थिंक बर्किनस्टॉक, इफ आय एम नॉट रॉंग, स्टीव्ह जॉब्सचे चप्पल ऍब्सोल्युटली आर स्टील ऑन दिस थिंग डिस्प्ले. Yeah. आणि एवढे वर्ष त्यांनी वापरले. आणि तुम्ही बदलत नाहीत. म्हणजे बर्किनस्टॉक इज लाईक वन्स यू बाय इट इट्स अन इन्व्हेस्टमेंट. इट्स एन इन्व्हेस्टमेंट. येस. सो एनी काइंड ऑफ फुटवेअर दॅट यू बाय. सो बर्किनस्टॉक इज वन ऑफ द ब्रँड. आता बरेचसे लोकल ब्रँड्सनी सुद्धा हो. स्टार्ट केले आहेत. केलेलं आहे. सो इवन यू कॅन गो फॉर दॅट. सो इट्स अन इन्व्हेस्टमेंट इन युअर हेल्थ की बाबा पुढे जाऊन तुमचा त्रास होत नाही. त्यानंतर बर्किनस्टॉकची स्पॉन्सरशिप येईल ना तुला, लक्षात ठेव तू. सो यू विल बी रेडी फॉर दॅट. बट एनिवेज महत्वाचा मुद्दा असा आहे की हे तर वर्किंग विमेन किंवा हाऊसवाईफ साठी बरोबर आहे. पण व्हॉट अबाउट प्रेग्नन्सी? का कारण काय दॅट टाइम विमेन ऍड वेट, कारण का ऑब्व्हियसली तुझं पोस्चर आणि हे सगळं त्यामध्ये इट कम्स इन टू लाईट, राईट? करेक्ट. तर त्या बाबतीत वुमेन इन प्रेग्नन्सीसाठी काय व्हॉट वुड यू सजेस्ट, म्हणजे प्री आणि पोस्ट? ओके. सो सी, प्रेग्नन्सीमध्ये वेट वाढतं अँड देयर इज पॉस्चरल चेंजेस ऑल्सो. वी कॅनॉट लाईक चेंज इट कम्प्लिटली, ऑफकोर्स, बिकॉज एकाच फक्त इकडेच वजन वाढतं. राईट. करेक्ट. मग ते तुमच्या लोअर बॅकवर येतं प्रेशर, ते पेन येतं. सो दॅट इज वेअर देयर इज समथिंग कॉल्ड एज अँटीनेटल क्लासेस आता स्टार्ट झाले आहेत. सो अँटीनेटल क्लासेस म्हणजे काय? दे वर्क ऑन दी एक्सरसाइजेस ऑफ प्रेग्नेंट फिमेल्स. ओके. So this helps reduce all the tension in the affecting joints. Right. So there is back pain hota, there is neck pain, there is shoulder pain, because there is increase in the weight in the stomach. Plus तुमचं bust size पण वाढतं, त्याच्यामुळे पण सगळे neck वर load येतं. So all of these classes work through with exercises to reduce the pain. Okay. In fact, if people right now, young females who are like, because of all the celebrities who are doing all of this pre-pregnancy fitness and everything, before conceiving also you should check your muscle strength and everything. Okay. म्हणजे वजन वाढत चाललंय आणि त्यानंतर मग बॅकवर खूप जास्त पेन येणार, त्यापेक्षा यू स्टार्ट वर्किंग फ्रॉम नाव. इफ यू आर प्लॅनिंग टू कन्सीव इन द नेक्स्ट 1 year, तुम्ही आतापासून तुमचे मसल स्ट्रॉंग करा. कारण तेव्हा वेट लिफ्टिंग इज डिफिकल्ट. बरोबर. इज लिमिटेड, आय वुड से, नॉट डिफिकल्ट, इट इज लिमिटेड. सो इफ यू स्टार्ट वर्किंग ऑन युअर मसल स्ट्रेंथिंग नाव, आणि तेव्हा तुम्हाला ड्युरिंग दॅट 9 months you just have to maintain your muscle strength. Correct. So that is easier. Post delivery, post pregnancy, sudden weight loss होतं. There is hormonal changes. बेबीला सतत कॅरी करावं लागतं. So your this muscles and joints should be strong. बाबा daily 3 to 5 kgs of weight multiple times in a day you have to hold it. Correct. So तेव्हा सुद्धा post pregnancy exercises असतात to help distribute your weight and muscle evenly. तुमचं फॅट कंट्रोल करणार, and of course without affecting much of your hormones, because we need those hormones during breastfeeding and everything. So तेव्हा सुद्धा baby feeding techniques असतात, which we explain them की what you should do की तुम्हाला त्रास कमी होता, you are feeding the baby correctly. Right. So all of this works in antenatal and postnatal. So pre-pregnancy and post-pregnancy exercises असतात that will help with their problems. Pain. So you're saying for in physiotherapy, कोणी जे आता आपले व्ह्युअर्स बघत असतील तर they can definitely approach you for pregnancy, post and pre. Correct. Correct. Okay, great. कारण का हे फार कमी लोकांना माहिती आहे, म्हणजे डेफिनेटली फ्यू पीपल गो टू द क्लासेस, थिंग्स लाईक दॅट. मी असं कुठेतरी वाचलं होतं की इन प्रेग्नन्सी विमेन ऍक्च्युअली डेव्हलप अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. कारण का फॉर दॅट प्रेग्नन्सी, म्हणजे वन्स यू आर प्रेग्नेंट यू गेट अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की जास्त उठू नका, बसू नका, पण खरं इट इज अँटी नेचर. हे खरं आहे का खोटं आहे काय माहिती? पूर्वीच्या काही सी सेक्शन वगैरे नव्हतं. नॉर्मल डिलिव्हरीज नॉर्मलीच व्हायचे विदाउट एनी मोर कॉम्प्लिकेशन. बरोबर. Because they were working throughout their pregnancy. Exactly. So आता we have to prescribe. You do daily 1 hour of walk. Walking is prescribed now. Walking is prescribed, which is a basic need, but that is actually prescribed. So why not just walk? That is a daily need. 10K steps हे फॅड आलंय.
बट हे फॅड का आलंय बिकॉज यू आर बॅक टू लाईक नॉट युझिंग युअर मसल्स अँड युअर जॉईंट्स. तर स्टार्ट वॉकिंग. मध्ये तुम्हाला ब्रेक मिळाला, फोन आला, वॉक करा. वॉक वेन यू टॉक, ते आयडियाची ऍड कॅम्पेन होते, विच वॉज सो ट्रेंडिंग अँड विच इज बिकॉज यू आर मोस्टली सिटिंग. करेक्ट. So that's the thing. I read this fact. So during Olympics काय व्हायचं, some of these women they used to get purposely pregnant just because that used to actually enhance their performance, and that is why त्यांनी ती pregnancy test start केली in Olympics. I mean, such a fact. काय काय करतात लोक ऑलिम्पिक जिंकण्यासाठी. बट एनिवेज, कमिंग टू द मेन टॉपिक, खूपशा वुमेनना आजकाल क्रोनिक नेक पेन्स होत आहेत. And no reason, म्हणजे आम्हाला तरी माहिती, we did a survey for that, but what is the root cause of that? So in youngsters, olders, so it is wrong bra size. Okay. So heavy bust. So in the growing age, मुलींचे जेव्हा सगळे हॉर्मोनल चेंजेस होतात इन टीनेजर्स, बस्ट साईज वाढत जाते, बट देयर इज नो प्रॉपर गायडन्स की ब्रा कुठली वापरायची. करेक्ट. ब्रा म्हणजे support is not just for the bust, but it is also for your back. Okay. So right now, many of the good brands have started testing bra size in their studio itself, in their store itself. Okay. Why? So that the weight is evenly distributed in your upper back and in the shoulders, so that there is less stress. Because काही वजन, आता सुपास तू काहीतरी वजन उचलतोय, तू पूर्ण वजन उचलतोय, तर सगळं लोड येतं. बरोबर. इफ यू आर करेक्टिंग युअर सेल्फ अँड लिफ्टिंग, तुझं लोड इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं आणि अननेसेसरी स्ट्रेस येत नाही. राईट. So same thing applies. So a proper bra is a must. So with females, when they come to our clinic, we usually, the first thing that we do is we check the bra. We check how much they are supporting. बरेचदा काय होतं की इथे त्यांना टाईट वाटतंय म्हणून ते लूज करतात, की ते इम्प्रेशन येतं इकडे म्हणून ते लूज करतात. पण ते ब्रा सपोर्ट साठी, इट इज सपोज टू गिव्ह यू सपोर्ट आणि थोडंसं इम्प्रेशन येईल. सो यू गो फॉर गुड ब्रँड्स विथ गुड कुशनिंग, ज्याच्यावरून तुम्हाला इम्प्रेशन येणार नाही. राईट. स्पोर्ट्स ब्रा आपण जिम मध्ये का वापरतो? बिकॉज दे आर गिव्हिंग यू गुड सपोर्ट. करेक्ट. बट नॉट जस्ट नेसेसरी की तुम्हाला फक्त ते 1 तास वर्कआउटचं यू शुड बी वेअरिंग अ गुड सपोर्टेड ब्रा. इट शुड बी थ्रू आउट द डे. सो थ्रू आउट द डे यू आर सपोज टू वेअर गुड ब्रा. जुने झालेले ब्रा फेकून द्या, त्याची इलास्टिसिटी जाते, सगळं जातं, बट वी स्टील नाही, घरातच आहे तर वापरतो. पण घरात इफ यू आर वर्किंग फ्रॉम होम फॉर 8 hours, तुम्ही 8 तास तेवढा स्ट्रेस देतायत ना त्यावर. राईट. मग देन इट कन्वर्ट्स इनटू अ नेक पेन अँड ऑल ऑफ दिस थिंग्स कम इन पिक्चर. माय गॉड. वाव. So what are like, are there any parameters when you're buying a good bra or something like that? Would you suggest? So there is आता बरेच चालेल. So they measure your waist size, they measure your bust. हे तुमचं कप साईज आणि तुमचं इथनं सपोर्ट होतं. इफ देर इज अ हेवी बस्ट, देर इज अ one more hook that is giving you good support. You can go for a cross back, which will give you a good shoulder retract करून ठेवणं, म्हणजे shoulder मागे धरून ठेवणार. So all of these things you need to measure when you are doing it. Birkenstock is still not manufacturing bras, is it? Okay. Coming to menopause and stiffness. तर या बाबतीत what is your take? So there are many hormonal changes happening. तुमची बोन डेन्सिटी कमी होत असते, तुमचं वजन वाढत असतं, इस्ट्रोजन लेवल वाढतं ड्युरिंग मेनोपॉज, बिकॉज ऑफ विच इट लीड्स टू स्टिफनेस. सो नंतर म्हणून ते मसल स्टिफनेस, पेन, गुडघेदुखी, खांदेदुखी, मानदुखी हे जास्त वाढतं. नॉट बिकॉज दॅट तुमचं पॉस्चर किंवा हे त्रास, तुमचं डेली ऍक्टिव्हिटीज त्रास देत होते, बट इट इज ऑल्सो हॉर्मोनल थिंग्स दॅट इज अफेक्टिंग युअर पेन. Right. So we work with women in the perimenopausal or in the age of 45 onwards. We try and explain them that why supplements are important, why exercise is important, so that you are able to manage hormones. So a good example would be ki whenever we are exercising, we release happy hormones. So endorphins, serotonin, all of these are happy hormones which releases during exercises.
आता ते आपण बरेचसे ऍक्टिव्हिटीज करतो टू रिलीज अ हॅपी हॉर्मोन्स, बट इन डे टू डे लाईफ यू कॅन जस्ट एक्सरसाइज फॉर लाईक 30 to 45 minutes minimum, Right. where you release your happy hormones and where it works and it helps reduce our pain. म्हणजे आपल्याला पेन सेन्सेशन जे होतं इव्हन ड्युरिंग पिरियडच्या वेळेस मुली घरीच बसतात, हॉट वॉटर बॅग घेतात आणि झोपतात. बट आय टेल माय पेशंट्स दॅट ड्युरिंग युअर पिरियड यू हॅव टू वॉक. If you're not able to do heavy exercises, do light exercises, do some yoga, some light stretches that will help release this happy hormones. And मग तुमचं over the month on month you will start noticing की तुमचं muscle cramping कमी होतंय, तुमचं कंबर दुखी कमी होतंय, तुमचं stomach pain कमी होतंय during your periods. So this all can be managed. If you're sitting still, तर मग तुमचं पेन वाढतं बिकॉज देन यू आर नॉट रिलीजिंग दोज हॉर्मोन्स. सो सेम थिंग अप्लायज ड्युरिंग युअर मेनोपॉज. सो हॉट फ्लशेस, ऑल ऑफ दिस थिंग्स कम, सगळे चिडचिडपणा होतं, करेक्ट. तर मग त्यामुळे काय होतं की वेन यू एक्सरसाइज, हॅपी हॉर्मोन्स रिलीज झाले, यू मॅनेज युअर पेन विथ एक्सरसाइजेस. मग हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स नंतर जे येतात ते नाही येत. ओके. पण या व्यतिरिक्त तुला काय अशा केसेस येतात बायकांच्या, जर तुझ्या साधारण आम्हाला शेअर करू शकलीस? कारण का जे आपण बोललो याच्या व्यतिरिक्त पण काय काय गोष्टी असू शकतात, अशा काही आहेत? सो व्हेरिकोज वेन्सचं पेन असतं. इट इज युजली सीन इन स्टँडिंग वर्क, जे सलॉन मध्ये काम करतात उभं राहून, ज्यांचं उभं राहून किंवा वेट्रेस असतील किंवा मॅनेजर असतील, दे हॅव टू वेअर हिल्स, राईट, करेक्ट. सो त्यामुळे त्यांना उभं राहून असतं कंटिन्युअस, दे हॅव टू टॉक टू द क्लायंट्स अँड एव्हरीथिंग. सो त्यामुळे व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो. सो फिमेल्स मध्ये दिसतं. अँड व्हेरिकोज वेन्स फन फॅक्ट असं आहे की युअर काफ इज अ सेकंड हार्ट. ओके. सो वी हॅव सेकंड हार्ट विच इज द काफ मसल. वाय? बिकॉज तुमचा खालचा जो ब्लड सप्लाय रेग्युलेट करायला पाहिजे ते काफ करतं. अँड इफ यू आर स्टँडिंग फॉर टू लॉंग, तुमचे काफ टाईट होतात. काफ म्हणजे पोटऱ्या जे टाईट होतात, त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन हॅम्पर होतं. ओके. त्यामुळे मग ते व्हेरिकोज वेन्स मध्ये जातं. ओके. सो दॅट इज वाय ऑल दिस, जेव्हा मी जॉब प्रोफाईल स्क्रीनिंग करतो की तुमचं काय काम आहे, ऑल ऑफ दिस थिंग्स आर एक्सप्लेन टू द पेशंट सो दॅट, बिकॉज इट इज नॉट ओव्हरनाईट, ते नंतर येतं. तर मग तेव्हा आत्तापासून तुम्ही काळजी घ्यायला हवी. सो व्हेरिकोज वेन्स इज वन थिंग दॅट वी सी. देन हिप पेन येतं बिकॉज ऑफ द लोअर बॅक इश्यूज. तुमच्या हिपवर प्रेशर येतं, खूप वेळ बसून असतात किंवा चेअर जी आहे तुमची प्रॉपर हाईटची नाही, तुम्ही असे बसले आहेत, तर सगळं इकडे प्रेशर क्रिएट होतं हिल्स घालून. सो हिप आणि ग्लूट स्ट्रेंथनिंग, म्हणजे आम्ही हिप वरनं वी वर्क थ्रू युअर पॉस्चर, की तुमचं ॲब्डॉमिनल किती स्ट्रॉंग आहे, तुमचे ग्लूट्स किती स्ट्रॉंग आहेत. ऑल ऑफ दिस वर्क इन बॅलन्सिंग युअर स्पाइन. सो युअर स्पाइन इज, सपोज इट इज इन अ बॉक्स, कॉरिगेटेड बॉक्स मध्ये आहे. तू आता विचार कर, जर त्या किंवा एक्झाम्पल याचं घेऊ, बॉटल, इथे जर कुठेतरी डेंट आलं, बेंट पडलं, तर ते बॅलन्स राहील का? नाही. करेक्ट. सो सेम थिंग इज विथ द स्पाइन. यू ओनली वर्किंग ऑन युअर बॅक. तुम्ही डेडलिफ्ट करतायत, ग्लूट्स हे क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग करतायत, बट यू ऑल्सो नीड टू वर्क इन बॅलन्सिंग युअर स्पाइन. सो सपोज दिस इज युअर स्पाइन, your abdominals need to be as good as your glutes so that they are balanced. Correct. Tumsa strength plus flexibility matters. Same thing is with your upper back. Right. Your neck muscles, your chest muscles, your mid back muscles need to work so that tumche वरचे मानेवर pressure कमी create. Right. So this is a spine. Everything needs to be equal. Okay. सो फिटनेस करताना, वर्कआउट करताना मेक शुअर की यू आर अड्रेसिंग ऑल ऑफ दिस थिंग्स. जस्ट बिकॉज पोट वाढले म्हणून पोटाचे जास्त व्यायाम करणं गरजेचं नाहीये. यू हॅव टू वर्क ऑन एव्हरीथिंग. जस्ट ट्राय साइड ट्विस्टिंग, जस्ट होल्डिंग इट स्लो. मोडायचं नाही. करतोस का? So all of this मोडायचं नाहीये. All of this is working from your head to your toe. Okay. जर तुम्हाला आत्ता काही पेन नाहीये, and if you're doing all of this, not just your 1 hour of workout, but throughout the day, if you're doing all of this,
तुम्ही माझ्याकडे कमी येणार, तुमचा पेन कमी होणार, तुमचे सर्जिकल चान्सेस कमी होणार. सो दिस इज प्रिव्हेन्शन. करेक्ट. पण आजकाल मी बघितलं म्हाताऱ्या लोकांमध्ये मी चालतोय, मी रोज चालतोय वगैरे असं म्हणतात. ठीक आहे, दे वॉक ऑल्सो, रोज नीट चालतात पण तरी त्यांना भरपूर इश्यूज येतात मानेत, पाठीत, इकडे तिकडे पायांमध्ये. तर तुला काय वाटतं की वॉकिंग हे सेफ आहे फॉर ओल्डर मेन आणि विमेन पण, का काय त्याच्यामध्ये पण काही चेंजेस हवेत? सो आय विल से दिस अगेन, walking is not an exercise. Okay. Walking is a daily need. It is a daily activity. You are human. तुम्हाला गरजेचं आहे रोजचं वॉकिंग करणं. डोंट डू दिस ऍज अ पार्ट ऑफ एक्सरसाइज. बरोबर आहे. हा, नीड आहे. तुम्ही 1 तास ट्रेडमिलवर वॉकिंग करणार, तुम्ही 1 तास ग्राउंडवर वॉकिंग करणार आणि दिवसभर बसून असणार, मग इट इज ऑफ नो यूज. तुम्ही दिवसभरात तेवढे ते स्टेप्स किंवा तेवढ्या वॉकिंग करायला पाहिजे. करेक्ट. इव्हन म्हाताऱ्या लोकांमध्ये यू आर डुईंग वॉकिंग, दॅट्स अ गुड थिंग की यू आर मेंटेनिंग युअर फिटनेस. तुम्ही तुमचा कार्डिओ छान करतायत, वॉकिंगने तुमचा कार्डिओ चांगला होत आहे, पण तुमचं मसल स्ट्रेंथनिंग कुठे आहे? बरोबर आहे. Whenever we are into fitness, we work on muscle strength, muscle endurance, तुमचं कार्डिओ, all of these things are working. Flexibility, joint mobility, हे सगळं जेव्हा तुम्ही करतात हे, then you are called as fit. करेक्ट. सो म्हातारे लोकांसाठी वॉकिंग इज गुड. यू डू युअर वॉकिंग, पण दिवसभरात करा. फक्त सकाळी बागेत जाऊन वॉक होत नाही. ओके. तुम्ही दिवसभरात वॉक करायचा. ते असं नाही की 1 तास वॉक केलं की 23 तास माझे. हा, ते घरी बसून पेपर वाचतात. आता तर व्हॉट्सअप आलं. 10,000 स्टेप केले कोणी एका तासामध्ये, तर मग ते काय दिवसभरासाठी नाही पुरत असं म्हणजे? नाही, मग दिवसभर तुला काहीतरी वॉकिंग करायला पाहिजे. ओके. बिकॉज तू फक्त 1 तास करतो आणि दिवसभर बसून आहे. मग 1 hour वर्सेस 23 hours. करेक्ट. ऑफ स्टॅटिक वर्क. राईट. सो जर तुम्ही 23 तास उरलेले 8 तास झोपलेत, मग 15 hours जर तुम्ही बसून आहात, देन यू एक्सपेक्ट की मी चालतो आणि पेन मला का होतंय? बिकॉज दॅट 15 hours यू आर सिटिंग. तुम्ही तुमच्या स्पाईनला, नेकला सगळं त्रास देतात. व्हॉट्सअप फॉरवर्ड्स, गार्डनिंग, पेपर वाचणं. डू मल्टिपल ऍक्टिव्हिटीज. करेक्ट. अँड ऑल्सो डू स्ट्रेंथ ट्रेनिंग. पण मला एक सांग, आजकाल असं आहे की झोपणं पण रॉंग आहे आपलं. का? कारण का साईड स्लीपर्स, स्ट्रेट स्लीपर्स, कसेही झोपा, तुम्हाला काहीतरी होणार आहे. आणि हे आपल्याला बेसिकली इंस्टाग्राम सांगतं, ऍड्स सांगतात की आर यू स्लीपिंग रॉंग अँड दिस दॅट. तर आर वी स्लीपिंग रॉंग म्हणजे काय झालं? सी, वी कॅनॉट चेंज आवर पॉस्चर कॉन्शियसली वाईल स्लीपिंग. करेक्ट. झोप आपल्याला गरजेची आहे बॉडी रिकव्हरीसाठी. करेक्ट. यू नीड टू मॉडिफाय दिस स्ट्रक्चर्स. सो साईड स्लीपर्स, जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल, सो तुमची नेक पण तेवढी सपोर्टेड पाहिजे. तुमच्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये एक उशी ठेवायची. ओके. आता हे कंपनीज आर सेलिंग दिस मेमरी फोम मॅट्रेसेस बिकॉज इट टेक्स द शेप ऑफ युअर स्पाइन. राईट. सिम्पल लॉजिक की तुमच्या स्पाइनला सपोर्ट मिळतंय. सो कुशीवर झोपणं इज द बेस्ट थिंग आय वुड प्रिस्क्राईब. कारण की मग तुम्ही तुमच्या नेकला आणि गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवली तर सपोर्ट छान आहेत. पाठीवर झोपत असाल तर तुमच्या गुडघ्याच्या खाली तुम्ही उशी ठेवू शकतात. इफ युअर बॅक इज नॉट सपोर्टेड, बट इफ युअर कोर इज स्ट्रॉंग, देन ती उशीची पण गरज नाही. फक्त मग मानेखाली छान उशी ठेवायची, विच इज सपोर्टिंग फ्रॉम युअर नेक टू युअर अपर शोल्डर. पोटावर झोपणं आय डोंट प्रिस्क्राईब मच, बिकॉज मग मान एका साईडलाच असते. युजली यू सी की पोटावर जे झोपतात, इस्पेशली बॉईज आय हॅव सीन दॅट ते पोटावर झोपतात. सो ते उशी खाली हार्ट असते आणि मान एका साईडला असते. अँड दे टेंड टू स्लीप ओनली इन दॅट पोझिशन फॉर अ लॉंग टाइम अँड थ्रू आउट द इयर्स. मग एका साईडच मानेचं दुखणं येतं. राईट. सो स्लीपिंग पॉस्चर जस्ट मॉडिफाय इट सो दॅट यू नो की तुम्हाला झोप नीट यावी. ओके. चुकीचं झोपू नका 8 तास, फक्त एवढंच आहे. तर आजकाल आपण बघतोय की B12 डेफिशियन्सी, D3 डेफिशियन्सी या खूप ऑन द राईज आहेत. किंवा विटॅमिन डीच्या गोळ्या वगैरे डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात, मल्टीव्हिटॅमिन्स अँड थिंग्स लाईक दॅट. तर हे मुलांमध्ये, मुलींमध्ये जास्त कॉमन आहे काय, कसं? कॅन यू ब्रेक दिस फॉर अस? नो स्पेसिफिक जेंडर बायस नाही आहे किंवा एज बायस नाही आहे. इट इज ऑन व्हॉट काइंड ऑफ फूड यू हॅव डेली. ओके.
तर व्हेजिटेरियन्स मध्ये व्हिगन्स मध्ये जास्त दिसतं बिकॉज त्याच्यामध्ये मग प्रोटीन इंटेक आणि हे सगळं ते कमी होतं. म्हणून मग सप्लिमेंटचा मस्ट. सो सी बरेच हे आहे की सप्लिमेंट्स घेऊ नये, किती काय प्लास्टिक गोष्टी टाकायचे, बरोबर आहे हे. बट दॅट इज द नीड ऑफ द आवर. ओके. बिकॉज द फूड दॅट वी हॅव राईट नाव इज ऑल पेस्ट कंट्रोल हे ते. सो त्याच्यामध्ये अब्झॉर्प्शन होत नाही आपलं, बरोबर बिकॉज ऑफ ऑल ऑफ दिस इफेक्ट. दॅट इज वाय आपल्याला आता गोळ्या घ्यायची वेळ आली आहे. म्हणून आता परत ऑर्गॅनिक आर कॉस्टलियर दॅन द ऍब्सोल्युटली करेक्ट. बिकॉज ते विदाउट पेस्ट कंट्रोल त्यांचं कमी हे होत आहे, बिकॉज दे आर रिच असतं. दॅट्स द रिझन दॅट वी आर गोइंग बॅक. तर सप्लिमेंट्स आर मस्ट. B12 and D3 is like जेवण फॉर अ मसल्स अँड जॉईंट्स. ओके. सो जर ते कमी राहिलं की आपलं नर्व्स वर जास्त परिणाम होतं, मसल्स वर परिणाम होतं, मग पेन जास्त फील होतं. सो मेनी ऑफ द पेन आपल्याला सेन्सेशन ब्रेनला जास्त फील होतं बिकॉज ऑफ दिस डेफिशियन्सी. बिकॉज दे कोट आर नर्व्स. राईट. सो आपली जी वायर असते, इमॅजिन आपली जी वायर असते, सपोज ही वायर, आता याला कोटिंग आहे. So that kind of coating those supplements do. Okay. And that helps in easier supply of the electrical impulse from your brain to your muscles. Okay. So जर hamper झालं असेल तर ते spark होतं बघ. Right. Yeah. So same thing spark होतं and our brain feels की अरे पेन आहे तिकडे, पेन आहे. So that is also one of the cause. So whenever we treat our patients, आम्ही त्यांना विचारतो B12 D3 कधी चेक केलं होतं. कारण आता रेग्युलर हेल्थ चेकअप मध्ये ते करतात. सो कधी केलं होतं, किती कमी होतं, त्याचे सप्लिमेंट्स घेतले का, बिकॉज ते आम्हाला रिकव्हरीसाठी हेल्प करतं. बरोबर. कारण की ते जेवण म्हटल्यावर इफ इट इज ॲट अ अप्रोप्रिएट लेवल, वेन एव्हर वी ट्रीट देम, मग त्यांचं रिकव्हरी चांगली दिसते, त्यांना इझियर होतं, कमी टाइम मध्ये होतं. पण प्रोटीन किती क्रुशियल आहे का? कारण का रिकव्हरी फॉर एक्झाम्पल जसं तू आता म्हटलीस तर, आणि एस्पेशली फॉर पीपल ऑर विमेन हु आर नॉट लिफ्टिंग वेट्स वगैरे, असं म्हणतात ना की मी तर वेट लिफ्ट नाही करत, मग मी प्रोटीन का घेऊ वगैरे, हे यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? तुझं वजन किती आहे? माझं आहे 96. सो 96 ग्रॅम इज बेअर मिनिमम. बेअर मिनिमम म्हणजे तेवढं पाहिजे प्रोटीन तुला. सो इवन इफ यू आर नॉट वेट लिफ्टिंग किंवा तू काही वर्कआउट नाही करते, फिटनेस नाही करते, तेवढं तुला डेली ऍक्टिव्हिटीज साठी पाहिजे. ओके. मग नाही तर मग दुपारची झोप, काहीतरी काम केलं की जास्त दमायला होतं, लेथार्जी येते. हे सगळे सिम्पटम्स इज बिकॉज तुमचं इंटेक तेवढं नाहीये. सो इवन इफ यू आर नॉट वर्किंग आउट, तेवढं प्रोटीन पाहिजे. ओके. आणि इफ यू आर वर्किंग आउट देन यू नीड मोर. राईट. बिकॉज दॅट हेल्प्स इन मसल रिकव्हरी. तुमच्या वेट तेवढे ग्राम्स प्रोटीन पाहिजे. येस. ओके. नाही तर मग 1.5 याने पाहिजे. ओके. सो दॅट इज बेअर मिनिमम अँड दॅट इज फॉर जिम गोअर्स, फिटनेस, एव्हरीथिंग. आणि म्हणून लोक सांगतात की सप्लिमेंट घ्या, बिकॉज रोजच्या जेवणामध्ये तेवढा इंटेक होत नाही. यू नीड टू हॅव दॅट मच एग्स, दॅट मच मीट, तेवढं कडधान्य पाहिजे to reach that level. So that is why the supplements are there. So of course आता बरेच गाईडलाईन्स आले, look for a good brand, look for good absorption, ज्या करून तुम्हाला त्रास कमी होईल. And I think one scoop is something that is you can take, that is not going to harm your body. Right. So रिकव्हरी साठी पण आम्हाला हेल्प करते when we are treating you. की कारण की काय होतं, बरेचसे हाऊसवाईफ्स दे डोंट टेक प्रोटीन, त्यांचं कमी असतं, आणि आम्ही एक्सरसाइज करवतो, मग ते दमायला होतात. मग ते म्हणतात की मला एक्सरसाइज करून दुखतंय. ते एक्सरसाइज करून दुखत नाहीये बिकॉज तुमची रिकव्हरी झाली नाहीये. तुम्हाला तेवढं पाण्याचं इंटेक पाहिजे, तेवढं प्रोटीन इंटेक पाहिजे, तुमचं B12 D3 नॉर्मल पाहिजे, मग तुमची रिकव्हरी इज गुड. पण असं लोकांचं काय अझम्पशन असतं की जर मी वर्कआउट नाही करत आहे पण मी जर प्रोटीन घेत बसले, प्रोटीन शेक किंवा काय, तर त्याच्याने माझी बॉडी जाड होईल आणि अशी बल्की होईल किंवा मी फुगेल मी वगैरे, असं होतं. ते किती खरंय? इफ यू आर सिटिंग अँड नॉट युझिंग दॅट प्रोटीन, मग ते वजन वाढतं. बरोबर आहे. इफ युअर मसल इज युझिंग दॅट प्रोटीन, बेसिकली तू वॉक कर, तेवढं दिवसभराची हालचाल पाहिजे, तर तेवढं बेअर मिनिमम तुझं प्रोटीन तुझ्या मसल्सला जाईल, तर मग ते वजन नाही वाढत.
सो इट्स अ मिथ की वजन वाढतं. इट्स बिकॉज युअर मसल्स नीड इट. तुम्ही तुमच्या मसल्सला घेऊ द्या ना प्रोटीन, मग काही त्रास नाही त्याचा. ओके ओके. पण आपण काय काय मुलींचं असं बघितलंय की जेव्हा ते जिम लावतात किंवा मुलं पण पहिल्या 10 दिवसामध्येच क्विट करतात की अरे हे दुखायला लागलं, ते दुखायला लागलं वगैरे वगैरे. तर काय जातं, व्हॉट आर दे डुईंग रॉंग इन दॅट फर्स्ट 10 days ऑर द फर्स्ट वीक की ज्याच्याने त्यांना हे असं दुखणं सुरू होतंय आणि त्यामुळे ते जिम किंवा कुठली एक्सरसाइज कंटिन्यू नाही करू शकत? सो ॲज आय मेन्शन अबाउट रेग्युलर हेल्थ चेकअप, तसं तुमचं स्क्रीनिंग बिफोर यू जॉईन अ जिम इज अ मस्ट. ओके. सो वी हॅव डिव्हाइसेस इन आर क्लिनिक ज्याच्यामध्ये यू कॅन चेक युअर स्ट्रेंथ. तुमचं लेफ्ट मध्ये किती ताकद आहे, राईट मध्ये किती ताकद आहे, अँड यू कॅन सी द ग्राफ की लेफ्ट कमी आहे, राईट जास्त आहे. सो यू कॅन कम्पेअर की असिमेट्री किती आहे अँड वेअर यू नीड टू फोकस मोर. अँड इट इज फॉर एव्हरी जॉईंट फ्रॉम युअर हेड टू युअर टो. तुमच्या सगळ्या जॉईंटचं मसल टेस्टिंग करू शकतो आपण. ती मसल टेस्टिंग केलं, यू हॅव अ एंटायर चार्ट की कुठले मसल्स वीक आहे, कुठले जॉईंट वीक आहे अँड व्हॉट यू नीड टू फोकस. So initially when you start with your gym, you start with all of this की याच्यावर जास्त फोकस करायचं आहे. And start small. Start body weight. Start full body for next 10 days. तुमची बॉडी वॉर्म अप होऊ द्या थोडी. बरोबर. गेट यूज टू इट. मोबिलिटीवर फोकस होऊ द्या. इफ यू जस्ट गो अँड लिफ्ट वेट अँड डोंट फोकस ऑन स्ट्रेचिंग अँड मोबिलिटी, मग ते नंतर पेन मध्ये कन्वर्ट होतं. राईट. सो रिकव्हरी पिरियड, तुमचं स्ट्रेंथ किती आहे त्यानुसार तुम्ही वेट्स उचला अँड ग्रॅज्युअली यू प्रोग्रेस. दॅट्स अ मस्ट. सो तेव्हा मग यू कंटिन्यू फॉर अ लॉंग टाइम अँड दॅट इज वाय वी आर देअर, फिजिओज आर देअर, जिम ट्रेनर्स आर देअर टू गाईड यू थ्रू इट. सो इवन इफ यू डोंट वॉन्ट की बाबा मला महिनाभर नाही करायचंय, बट गेट इट टेस्टेड. टेस्टिंग करून यू वर्क ऑन इट. आता तर चॅट जीपीटी, गुगल, आधी गुगल होता, आता चॅट जीपीटी इज गिव्हिंग ऑल ऑफ द आन्सर्स. बट हे मसल टेस्टिंग चॅट जीपीटी करत नाही. चॅट जीपीटी विल ओनली गिव्ह यू दी एक्सरसाइजेस की आज मंडे तू आज हे एक्सरसाइज कर, आज ट्यूजडे तू हे वर्कआउट कर. दे आर नॉट गोइंग टू करेक्ट युअर पॉस्चर वाईल वर्किंग की तू असं वर्कआउट करतोय की हे ठेवतोय. सो दॅट समवन अ ह्युमन आय विल नोटिस दॅट. बरोबर. हे मसल टेस्टिंग बिटवीन युअर लेफ्ट अँड राईट comparison of your strength between day 1 and day 10, a physio will do it. So that is something that creates a baseline. Okay. For you to start working. जसं तुम्ही डायटिशियन कडे जातात, द डायटिशियन आज की तुम्ही हे सगळं ब्लड टेस्ट करून या, बिकॉज ते अकॉर्डिंगली तुमचं कोलेस्ट्रॉल किती आहे, HbA1c किती आहे, ते अकॉर्डिंगली आय विल बी गिव्हिंग यू द डाएट. सो सेम थिंग वर्क्स विथ फिजिओ. वी डू युअर स्क्रीनिंग, तुमचं चेकअप तिकडेच होतं अँड ते अकॉर्डिंगली वी वर्क ऑन यू. अँड ते अकॉर्डिंगली वी टॉक टू युअर ट्रेनर्स. सो इव्हन आमच्याकडे पेशंट कधी कधी ट्रेनरला घेऊन येतात त्यांचे की हा माझा ट्रेनर आहे, प्लीज एक्सप्लेन हिम व्हॉट टू डू. सो नाव दॅट शी इज पेन फ्री, द पेशंट इज पेन फ्री, आम्ही जिम ट्रेनरला सांगतो की तिचे हे मसल्स वीक आहेत, सो फोकस मोर ऑन दिस, फोकस मोर ऑन दॅट. सो तिचं पेन मध्ये कन्वर्ट होत नाही. ओके. सो दॅट्स अ लॉंग टर्म रिलीफ. ओके. डी ट्रेनिंग काय असतं? वी स्पोक अबाउट दिस. सो डी ट्रेनिंग म्हणजे तुम्ही जे पण ट्रेनिंग केलं आहे ते खाली जातंय. ओके. सो 2 weeks ऑफ इनऍक्टिव्हिटी, जस्ट 2 weeks, जस्ट 15 days ऑफ इनऍक्टिव्हिटी, तुमचा मसल लॉस स्टार्ट होतं. सो जरी तुम्ही वर्षानुवर्ष व्यायाम करत आलेत, पण तुम्ही 2 आठवडे फिरायला गेलेत, ओके, आणि तिकडे तुम्ही वर्कआउट नाही केले, यू एन्जॉईंग युअर वेकेशन अँड एव्हरीथिंग, बट वेन यू कम बॅक, स्टार्ट स्मॉल. ओके, अंडरस्टूड. तर मग परत तुम्ही जे पहिल्या दिवशी गेलो होतं की मी 100 किलोचे आणि स्क्वॉट्स केले आणि आल्यानंतर परत 100 किलो नाही. यू हॅव टू वॉर्म अप युअर बॉडी फर्स्ट, बिकॉज यू हॅव लॉस्ट सम पार्ट ऑफ युअर मसल. तुम्ही तुमचा मसल लूज केला आहे अँड यू हॅव टू गेन दॅट अगेन. सो स्टार्ट थोडं 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 अँड देन गो बॅक टू इट. इट इज बिकॉज मसल मेमरी असते, सो इट इज इझियर टू गेट बॅक. राईट. But don't rush into it. Correct. With small, start small. Yes. Okay. So just 2 weeks of inactivity will give you muscle loss. Okay. So imagine people who are not exercising, त्यांचं muscle किती drop होतं. My God. Easy prevention. Easy prevention. If you are working in an office or working from home, तुझ्या चेअरवर काय पोस्चर असलं पाहिजे, कसं बसायला पाहिजे, काय लेवलला लॅपटॉप, हात पाय सगळं. Okay. So
सो तुम्ही जेव्हा काम करतात तुमचं चेअरला आर्म सपोर्ट पाहिजेच पाहिजे. ओके. इफ यू हॅव दॅट आर्म सपोर्ट यू कीप ओव्हर देअर अँड यू कीप युअर पाम ओव्हर हिअर. सो तुझं कीबोर्ड इकडे काम करतो. ओके. ओके. आता तू बघ पुढे लीन झालाय, हा. पण हे सपोर्ट पाहिजे. ओके. हे सपोर्ट राहिलं की तुझ्या शोल्डर्स आणि नेकवर प्रेशर येत नाही. बरोबर. चेअर आहे एवढी वाईड, त्याचा पुरेपूर फायदा घे की तू मागे बसणार टेकणार. बरोबर. असं काम करून चालत नाही. असं स्ट्रेट बसणं तू फक्त 15-20 मिनिटं बसू शकतो, त्यानंतर यू एंड अप स्लाउचिंग. सो टेक दॅट सपोर्ट. तुझं मसलवरचं काम कमी कर ना, दिवसभर बसायचंय. सो दिस इज समथिंग दॅट यू नीड टू डू. लॅपटॉप ॲट अ गुड हाईट. सो लॅपटॉप और स्क्रीन तुम्ही तुमचं एलिव्हेट करून घ्या. आता बरेचसे कंपनीज देत आहेत. सो एलिव्हेट दॅट, यूज दॅट. नेक सपोर्ट असायला पाहिजे. आता याला नाहीये, बट चेअरचा नेक सपोर्ट असायला पाहिजे वेन यू आर वर्किंग. ओके. अँड इवन यू कॅन ऍड दोज कुशन्स जे कार मध्ये आपण वापरतो. यू कॅन पुट इन युअर चेअर. सो तुझा हा जो गॅप आहे मधला नेक हम्प व्हॉट वी वर डिस्कसिंग, सो दॅट इज ऑल्सो सपोर्टेड वेन यू आर वर्किंग थ्रू इट. सो दिस इज अ गुड पॉस्चर. ऑफकोर्स मध्ये मध्ये जे आपण स्ट्रेचेस केले ते स्ट्रेचेस करणं गरजेचं आहे, ज्या करून तुमचं पेन मध्ये कन्वर्ट व्हायला नको. करेक्ट. इफ यू ऑलरेडी हॅव अ पेन, दिस एक्सरसाइजेस वोंट फिक्स द पेन. राईट. इफ यू डोंट हॅव एनी पेन, these exercises will help की तुम्हाला पुढे जाऊन पेन होऊ नये. बरोबर. सो आम्ही फिजिओज लाईक इवन आय टेक कॉर्पोरेट मध्ये HR इव्हेंट जे असतात, वेलनेस इव्हेंट जे असतात, सो 1 to 1.5 hours आम्ही सेशन घेतो टू एक्सप्लेन टू द एम्प्लॉईज की व्हॉट यू शुड बी डुईंग. Because insurances only cover post-surgical bills. Right. Whenever you are doing all of this, you don't end up with a surgery. So you start small in your office only. की म्हणजे मग तेच एज्युकेट आम्ही करतो की तुम्ही कसं उभं राहायला पाहिजे, किती वेळ, कसं बसायला हवं, व्हॉट एक्सरसाइजेस नीड्स टू बी डन, सो दॅट पुढे जाऊन ते पेन मध्ये कन्वर्ट होत नाही. सो दिस इज समथिंग दॅट वी वर्क ऑन. सो बेसिकली इट्स अन इन्व्हेस्टमेंट rather than spending on medical bills. Absolutely. Absolutely. Pay now or else you'll have to pay later on the hospital bill. Yes. So I think खूपच महत्वाचा हा मुद्दा आहे. पण मला एक सांग की आता आम्ही सगळे we play a lot of sports. Like we play football, badminton आणि स्विमिंग वगैरे पण I have noticed in some of my friends जे आम्ही टर्फवर वगैरे खेळतोय फुटबॉल किंवा क्रिकेट, भरपूर जणांना लिगामेंट टेर्स आणि या गोष्टी होत आहेत. सो तू सिन्स यू एक्सपर्टाइज इन स्पोर्ट्स, काय तुझ्याकडे काय मेन पेन पॉइंट्स घेऊन येतात लोक? व्हॉट शुड दे अवॉइड और व्हॉट शुड दे डू इफ दे आर इन टू सच स्पोर्ट्स दॅट दे आर प्लेइंग, की या इंजुरीज होऊ नये? तर काय सजेस्ट करशील, काय सांगशील? ओके. सो यांना आम्ही रिक्रिएशनल प्लेयर्स म्हणतो. रिक्रिएशनल म्हणजे काय? फक्त वीकेंड टू वीकेंड आपण खेळतो, जेव्हा सीझन असतो तेव्हा खेळतो, दॅट्स इट. पण खेळतात जसं की वर्ल्ड कप मॅच असेल तशी. येस. अँड यू डोंट ट्रेन फॉर इट. यू सी ऑल ऑफ दिस athletes, world champions, they work throughout the year for that one performance. Correct. And तुम्ही just weekend to weekend खेळून you are just causing more harm because repetition, as I said, की तुम्ही रिपिटेटिव्हली तेच मुवमेंट करतायत, बट यू आर नॉट नरिशिंग युअर जॉईंट. राईट. आता फुटबॉल प्लेयर्स, टर्फ आता केवढे आहेत पुण्यात, त्यामध्ये द विकेंड्स ऑफ फुल ब्लॉक असतात की तुम्ही येतात खेळतात. बट इन द पास्ट 5 days in a week, did you work to play on that weekend? Right. So that is why ligament injuries होतात. Because for example नी जॉईंट जेव्हा आपण तुम्ही घेतो तेव्हा वरनं खालनं सपोर्ट असतं, तुमचे पोटऱ्या, तुमच्या मांड्या, एव्हरीथिंग इज सपोर्टिंग युअर नी जॉईंट, युअर क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स, एव्हरीथिंग इज वर्किंग. वन रॉंग मूव्ह, वन ट्विस्ट, कारण की फुटबॉलर्स मध्ये ट्विस्टिंग खूप असतं. Absolutely. There is a break in the ligament. Right. And that is because you have not worked on the muscles. So suppose this is a knee joint, हा तुमचा knee joint आहे इथे, हे तुमचं हिप आहे, हे तुमचं अँकल आहे. You have to work on the entire system to support your knee. Right. Because this ligaments, this muscle is going to support your knee. Correct. Okay, so तुझ्या ligament वर ताण कमी पडतो if your muscles are strong. Right. Correct. Okay, so then मग काही येतात की नाही, all of this world champions also have this ligament injury.
अँड दे स्ट्रेंथ ट्रेन, सो हाऊ डू दे एंड अप विथ दिस टेअर? बिकॉज त्यांचा इम्पॅक्ट एवढा हाय आहे. तू बघितलंस ते प्लेअर आता बरेचसे व्हिडिओज असे व्हायरल होतात, ते असं जातात आणि जस्ट वन सिम्पल असं मागून तो प्लेअर येतो आणि टॅकल करून जातो, त्याला हालता येत नाहीये त्या ग्राउंडवर, बिकॉज तेवढं इम्पॅक्ट हाय असतं. इट्स जस्ट लाईक एन ऍक्सिडेंट, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट दॅट वी सी. तर इम्पॅक्ट तेवढा हाय असला की तुमचे मसल्स जे आहेत तेवढं, पण त्यांच्यामध्ये पण फुल टेअर खूप कमी होतं. बरोबर. आधी पहिल्याच्यात खूप फक्त स्प्रेन वगैरे असतात जिथे ऑपरेशनची गरज नसते. So without operation also you can treat all of this ligament sprains. So grade 1, grade 2 tears जे असतात, if you are an athlete खेळतोय आणि muscle is good, तुम्हाला ऑपरेशनची गरज नाहीये. Just with physiotherapy you're back to playing again. Wow, okay. So this is football. Same thing with badminton. आता पावसा असला की बॅडमिंटन बुक्ड असतो, सो त्यामुळे मग एकाच हाताचा वापर होतं. मग देन शोल्डर इंजुरी, एल्बो, रिस्ट स्प्रेन, हे सगळे गोष्टी होतात. सो यू हॅव टू वर्क ऑन दोज. ठीक आहे, यू प्ले. आय एनकरेज पीपल की बाबा तुम्ही कुठला तरी एक स्पोर्ट घ्या किंवा कीप शिफ्टिंग युअर स्पोर्ट्स एव्हरी मंथ, सो दॅट यू नो यू आर एंगेजिंग ऑल ऑफ युअर बॉडी. राईट. एक महिना तुम्ही बॅडमिंटन करा, देन गो फॉर फुटबॉल, देन गो फॉर क्रिकेट, बिकॉज प्रत्येक स्पोर्टमध्ये वेगवेगळं जॉईंट इन्व्हॉल्व्ह आहे. राईट. बट तुम्ही तुमचं फिटनेस जिम सोडू नका. Okay. So that is something, because that increases your happy hormones. You keep happy. Tumcha depression, all of these things, work stress, everything is just taken care of with simple movement. Absolutely. So exercise is medicine. That is a literal meaning. की तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करतात, तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात, तुमचे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात, तुमचं हे सगळे गोष्टी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ. राईट. ओके. पण जे आता बायका किंवा माणसं जे लेट 30s मध्ये 40s मध्ये खेळणं सुरू करतात, बिकॉज दे जस्ट गेट इनटू एन ऍक्टिव्हिटी की आता बस झालं, आता काय करायला पाहिजे, काय त्यांनी प्रिकॉशन्स घ्यावे की त्याच्याने काही सिरियस इंजुरी व्हावी नाही किंवा काय मोठं दुखणं नको व्हायला, तेवढंच. सो ऍट दिस एज इफ यू आर स्टार्टिंग सॉरी, त्याच्यामध्ये झुंबा वगैरे पण आलं, डान्स वगैरे, असं पण काय लोक मिक्स अँड मॅच करतात. येस. सो मिक्स अँड मॅच इज व्हेरी नाईस, बट देन स्टार्ट स्मॉल. की ठीक आहे, आफ्टर 30s, आफ्टर 40s यू आर गेटिंग इन टू सम काइंड ऑफ स्पोर्ट्स. मग स्टार्ट विथ इझी, लाईक स्टार्ट स्विमिंग, स्टार्ट गोइंग टू अ जिम, पिलाटेस, योगा, एनिथिंग दॅट यू लाईक, डू समथिंग लाईक दॅट. देन गो फॉर हाय इंटेन्सिटी. जर तुम्ही इफ युअर टार्गेट आहे, आता बरेचसे छोटे छोटे लीग्स असतात, सोसायटी लीग्स असतात, यू नो की बाबा आता दिवाळी संपली, आता छान लीग असणार आहे सोसायटीमध्ये, क्रिकेट लीग असणार आहे, बॅडमिंटन लीग असणार आहे, आय वॉन्ट टू गेट इन टू दॅट. तर मग देन 2 to 3 months अगो यू स्टार्ट वर्किंग ऑन द फिटनेस. द नेक्स्ट मंथ यू स्टार्ट वर्किंग ऑन युअर टेक्निक्स. आणि मग बिकॉज तेव्हा रिपिटेशन जेव्हा तुम्ही करतात तेव्हा मग तुम्हाला त्रास कमी होतं. राईट. सो रिपिटेशन होतं depending on what sport you choose, but you also have to nourish it. And to get away with the repetition, weekends like you shift to swimming, you shift to some other sport, especially म्हणजे लोअर बॉडीचं काहीतरी करा, म्हणजे मग तुम्हाला हे त्रास कमी होतात. So 30s 40s get into something, but start which does not impact your joint much, and मग हळूहळू तुम्ही impactful activities करा. With, of course, under supervision, with your coach, with your trainer, with your physio, with your dietitian, so that you don't end up with pain and tears. Amazing. एक लास्ट प्रश्नच आहे, कारण पुण्याच्या लोकांकडनं हा आलेला आहे की पुण्याच्या खड्ड्यांपासून आमची पाठ जाते, सो आम्ही काय करावं आणि केव्हा ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 च्या पेन मध्ये एखाद्याने फिजिओथेरपिस्ट कडे जावं? Yeah. So see, आता I can't say anything about the khaddas, but you can work on it. हेल्मेट घालणं असतं, लॅपटॉप बॅग्स असते, पुण्याचं ट्रॅफिक भयंकर वाटलं आहे, 1 तास यू आर ऑन द सेम पॉस्चर. सो इफ जर पुढे जागा असेल तर कीप युअर लगेज देअर, तिथे तुमचं शोल्डरवरचं प्रेशर कमी होतं. हेल्मेट इज ऑफकोर्स कंपल्सरी, सो यू नीड दॅट. बट तुमचं हेल्मेटचं वजन किती आहे ते अकॉर्डिंगली यू वर्क ऑन युअर नेक मसल्स. सो सपोज आता जसं F1 आता मूवी पण
सो यू मस्ट हॅव सीन की F1 किती छान नेक ट्रेन करताय, या बिकॉज दे हॅव टू वेअर हेल्मेट आणि तेवढं ते फोर्सफुल ऍक्टिव्हिटीज वर त्यांना नेकला त्रास होऊ नये. राईट. So same thing if you're wearing a helmet and if it is for a longer time, 1 तास 1.5 तास ट्रॅफिक मध्ये, you have to work on your neck muscle, म्हणजे हेल्मेट मुळे त्रास होऊ नये. करेक्ट करेक्ट. पेन वाढल्यावर then मी काय म्हणू, तू हेल्मेट घालू नको, तो बरोबर ट्रॅफिक आहे. पोलीसवाला माझ्याकडे येईल. एक्झॅक्टली. डॉक्टरने सांगितले. डॉक्टरने सांगितलं हेल्मेट घालू नको, बट यू हॅव टू वर्क ऑन युअर नेक मसल्स. बरोबर. लॅपटॉप बॅग जसं मी सांगितलं बॅक, सो यू वर्क ऑन युअर कोर. तुमचं कोर, तुमचं पेल्विक फ्लोर, एव्हरीथिंग इज वर्किंग टू सपोर्ट युअर स्पाइन. राईट. सो तुम्ही या गोष्टींवर जर काम करत असाल तर मग तुमचं तिथलं बाईकवरचं पेन कमी होतं. इव्हन बाईक रायडर्स जे जातात, वीकेंडर्स जे जातात, त्यांचं पॉस्चर खाली, स्पोर्ट्स बाईक्स वगैरे वगैरे. सो ऑफकोर्स दे ऑल्सो हॅव टू वर्क ऑन द शोल्डर्स, दे ऑल्सो हॅव टू वर्क ऑन युअर दिस थिंग, बिकॉज त्यांचं आय थिंक हातावर जास्त वजन येतं. करेक्ट. So they also have to work on that, plus vibrations of that speed. Yeah. So whatever sport you do, whatever work you do, assess what is that you're doing regularly. Repetition किती आहे, त्यावर मग आम्ही करेक्शन करतो. त्यावर मग आम्ही वी टेल यू की नाही तुला हे जास्त गरजेचं आहे. इंस्टाग्रामने सांगितलं हे कर असं नसतं. इंस्टाग्राम विल ओनली शो यू वन पिक्चर. You have to do 10 along with it to get the results. So everything needs to be worked in bikers, in regular day-to-day activities. खड्डे असतात, पण खड्ड्यांपासून आपल्याला कसं वाचवायचं आहे ते महत्वाचं आहे. बरोबर. जर खड्डे आपली स्पाइन जी आहे ती एक शॉक अब्झॉर्बंट आहे. जसं गाडीला असतं तसं आपल्या बॉडीला पण आहे. सो खड्ड्यांमधनं सारखं जाऊन ते शॉक अब्झॉर्बंट खराब होतं. राईट. मग ते डिस्क बल्ज, हातात पायात मुंग्या येणं, हे सगळे त्रास चालू होतात. बट इफ युअर कोर इज ऑलरेडी स्ट्रॉंग, इफ युअर पेल्विक फ्लोर इज ऑलरेडी वर्किंग. पेल्विक फ्लोर म्हणजे काय, आपल्या खालचा स्पाइनचा खालचा माकड हाडकचे सगळे मसल्स, पोटातले प्लस बॅकचे प्लस साईडचे टुगेदर इज कॉल्ड एज कोर. सो हे सगळे जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते शॉक अब्झॉर्बरचं प्रेशर कमी होतं आणि मग इव्हेंच्युअली जे त्रास होणार असेल ते खूप मिनिमल होऊन जातं. अमेझिंग. थँक्यू तेजस्विनी, तू खूप छान ब्रेकडाऊन केलंयस आणि आधी आमच्या व्ह्युअर्सनाही हा पॉडकास्ट खूपच उपयोगी होईल. पण त्याआधी वी जस्ट हॅव अ क्विक रॅपिड फायर. ओके. तर तो आपण एक कम्प्लीट करूया. ओके. अँड देन वी कॅन एंड द पॉडकास्ट. या रेडी? या. सिटिंग और स्टँडिंग? Mixed both. Mixed both. Physio in clinic or at home? It is depending तुमचा पेन कसा आहे. पेन खूप असेल तर क्लिनिक, पेन मॅनेजेबल असेल विथ एक्सरसाइजेस, देन इफ यू आर डुईंग इट करेक्टली देन घरी आम्ही तुम्हाला देऊ. Okay. Yes, आम्ही देऊ. One product people should stop using right now? फ्लॅट चप्पल्स, बाथरूम स्लीपर्स. त्याच्यामध्ये खूप सटकायचे चान्सेस. बरोबर. One movement every woman should do daily? Daily stretches, walking and strength training. Strength training. Worst posture mistake while sleeping? पोटावर झोपणं. पोटावर झोपणं. Guys, knee pain or neck pain, which is trickier to fix? Both are, but I love knee. So I love working on the knee. So knee is my favorite to fix. Love knee. Only a physiotherapist could say that. One myth you wish would disappear today? Physiotherapy is a massage. Favorite body part to treat knee? Knee. From foam roller or hot water bag? Foam roller for daily, yes. And hot water bag only if you feel tight after a fatigue. म्हणजे ट्रॅव्हल करून आले आणि खूप छान असं वाटायचं असेल तेव्हा हॉट वॉटर बॅग, बट डेली साठी फोम रोलर. ओके. वन थिंग वुमेन शुड नेव्हर इग्नोर आफ्टर 35? Exercise and walking. Walking, yeah. Walking is not an exercise. Exactly. I think हा आपल्या पॉडकास्टचा थंबनेलच आपण करूया. वॉकिंग इज नॉट अन एक्सरसाइज. पण अजून एक मला एक प्रश्न सुचला की फिजिओथेरपिस्ट असं पण कन्फ्युज करतात की दे आर कायरोप्रॅक्टर्स. सो इज दॅट हाऊ डू यू डिफरन्शिएट बिटवीन दॅट? सो chiropractor is a different field, physiotherapy is a different field.
सो दे बोथ डोंट वर्क टुगेदर. आता बरेचसे शॉर्ट कोर्सेस आलेत, लोक करायला लागलेत टू गेट मोर क्लायंट्स. कारण पेशंट्स येतात, विचारतात की मला हे पण करून द्या, मोडून द्या ना Instagram. हा एक्झॅक्टली. मला तेच विचारायचं होतं की तुला असं कोणी म्हणतं की अहो मी तर तो व्हिडिओ बघितलेला, पण मध्ये आल्यावर ते कदाचित सॅड पण होत असेल की अरे अच्छा ते नाही होणार वगैरे. सो सी ते जे क्रॅकिंग मुवमेंट असतात आपण, हा करेक्ट करेक्ट, छान वाटतं. दॅट्स अ फील गुड thing. If you don't have any pain, then it's a quick fix, is it? It's not a quick fix. Okay. A good chiro practitioner will give you that cracking along with exercises. Acha. In Instagram, in those 10 to 30 seconds, you will only see those cracking. Correct. You don't see what chiropractors are making them do. Right. A good chiropractor will make you do this. Because एवढ्या वर्षांचा जो त्रास आहे स्पाइन मध्ये, ते असं नाही फिक्स होत. इट नीड्स टू बी मॉनिटर्ड ऑन अ रेग्युलर बेसिस. राईट. सो physiotherapist, of course, I'm always a physio person. I am a physio person. So I love exercises. I love monitoring all of these things. And long-term relief is something that I work on. So quick fixes, तू जर माझ्याकडे आला ना की मला 2 दिवसात पेन करून, मी सांगेल माझ्याकडे नाहीये, प्लीज गो समवेअर एल्स. I am very frank that way with my patients. But where? Somewhere where? Where मम्मी माझ्याच ज्युनियर कडे पाठवते तुला की जा तिकडे, तीच करेल. But तेच मी आय थिंक खूप अमेझिंग झाला हा पॉडकास्ट. आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील, वी विल पुट द क्लिनिक्स नंबर, आम्ही लोकेशन, इंस्टाग्राम सगळं त्याच्यामध्ये देऊ. तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करा. विल ट्राय टू गेट देम आन्सर्ड फ्रॉम तेजस्विनी. आणि काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर प्लीज डू आस्क अस, डू लेट अस नो. आणि एकदा आम्ही तुला रिक्वेस्ट करू की आमच्या कॅमेऱ्यात बघून सांग त्यांना की आम्हाला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता ऑन काय बोलताय? सो माय एक्सपिरियन्स इथे खूपच फ्रँक होतं. इट वॉज जस्ट लाईक आय एम टॉकिंग टू अ फ्रेंड ऑर अ पेशंट अँड एक्सप्लेनिंग की हे कशामुळे काय होतं. सो दॅट वॉज व्हेरी गुड. मला काही नर्वसनेस नव्हतं, काहीच नव्हतं. अँड लाईक, फॉलो, सबस्क्राईब, काय बोलताय. येस. आणि तेजस्वी, आय थिंक तुमच्या स्टुडिओला 3 वर्ष कम्प्लीट होत आहेत ऑन 26 सप्टेंबर, राईट? तर काय प्लॅन्स आहेत 3 वर्षात 3 क्लिनिक्स? हाऊ डू यू डू दॅट? काय? So I'm very happy. Patients have shown me such good support. Patients येतात, ते त्यांच्या नातेवाईकांना, फ्रेंड्सला घेऊन येतात, बिकॉज त्यांना माहित आहे की इकडे लॉंग टर्म रिलीफ मिळतं आहे, इकडे क्विक फिक्सेस नाहीये. सो थँक यू फॉर बिलिव्हिंग इन अस. Thank you so much, all of the viewers who are watching and trusting us. And yes, we have some special discount running for our 3rd year anniversary. So if you are a viewer, please come to us. Tell us that तुम्ही आमचा पॉडकास्ट बघितला आहे आणि कसं वाटलं. प्लीज गिव्ह अस अ फीडबॅक अँड येस यू विल गेट सम डिस्काउंट्स ऑन द ट्रीटमेंट. Absolutely. So we will mention that also. I think it's been wonderful. Yes. So thank you so much. Yes. Thank you so much for coming. Okay, thank you.